ज्ञानदीप लावू जगी, हेची देवा पै मागत चरण सेवा खंडित, वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा। जन्म हो का भलते याती परिणी न चुके हरिभक्ती, वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा। नामा म्हणे कमळापती, हेची द्यावे पुढता पुढती, वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा। समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम, जगननीत पाणी मंडनम मंडलाना। तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम, सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि। हे पांडुरंग कारू प्रथम नमाला, पांडुरंग कारू प्रथम नमाला, हे पांडुरंग कारू प्रथम नमाला, हे पांडुरंग कारू प्रथम नमाला। दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपदाने सतता विचारो, त्यांच्या कृपदाने विचारो, त्यांच्या कृपदाने सतता विचारो, त्यांच्या कृपदाने पांडुरंगा करो प्रथम नमन, दुसरे चरण संताचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू। बाबाजी सद्गुरु दास तुका, ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झाले चराचरी। जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ती नमस्कारून आता। सर्व सुखे आजी येथेची ओळली, संतांची देखील चरणांबुजे, सर्व काळ होतो आठवित मनी, फिटली ते धनी येणे काळे। मस्तक माझा पायावरी, हे विकू एवढा नको बाळा, या वारकरी संतांच्या हेची देवा पै मागत चरण सेवा खंडित, वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासांचा। अच्छा, पवित्र कीर्तन सेवेसाठी आपण एकत्रित आहोत, लक्ष देऊन ऐका। आणि या कीर्तन सेवेसाठी जो अभंग निवडला आहे, वारकरी संप्रदायाचा प्रचार करणारे संत म्हणजे नामदेव महाराज आहे। वारकरी संप्रदायाचं ज्ञान म्हटलं की ज्ञानोबाराय आहे, वारकरी संप्रदायातली वैराग्य म्हटलं की जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आहेत, वारकरी संप्रदायातली शांती म्हटलं की पैठणचे नाथ महाराज आहेत, आणि वारकरी संप्रदायाच्या शांतीचा ज्ञानाचा भागवत प्रसार ज्यांनी केला ते म्हणजे नामदेव महाराज। आपण कधी अमृतसरला गेलात, लक्ष देऊन ऐका, तर पंजाब राज्यामध्ये अमृतसर नावाचं शहर आहे। त्या अमृतसरमध्ये शीख लोकांनी सुवर्ण मंदिर बांधलेलं आहे। पगडीवाले जे शीख लोक असतात, शीख धर्मातले, ते म्हणजे मेजर यांना माहीत बरं, साहेबांना तिकडं ते नोकरीला होते, ते पगडीवाले जे शीख लोक असतात, ते पगडीवाले शीख लोक गुरु गोविंद सिंहाच्या ग्रंथातले पद गातात आणि त्या सुवर्ण मंदिरामध्ये, सोन्याच्या मंदिरामध्ये कीर्तन करतात। तर त्यांच्या त्या ग्रंथामध्ये नामदेव महाराजांची 52 पदं आहेत, आणि ती गायल्याशिवाय ते शीख धर्मातले लोक जीवन करत नाही। म्हणजे परराज्यात, परधर्मात, परसंस्कृतीत, परग्रंथात ज्यांनी आपली संस्कृती नेऊन घातली, संप्रदायाचा प्रचार नुसता राज्यापुरता नाही, देशापुरता नाही, तर परसंस्कृतीत नेऊन घातला, असे संत म्हणजे नामदेव महाराज बरं का। अत्यंत देवाच्या जवळ राहिला, पंढरपूरला राहिला। देवाचा काकडा सध्या चालू आहे की नाही कार्तिक मासातला, हा काकडा जर कोण करायचं तर नामदेव महाराज करायचे। पायामध्ये घुंगरं बांधायचे, गळ्यात विणा घ्यायची आणि हातामध्ये चिपळ्या घेऊन पांडुरंगाच्या मंदिरात नाचून काकडा करणारे बालभागवत मूर्ती नामदेव राया।
आणि नामदेवरायांचा हा 4 चरणाचा 4 कडव्याचा देवाच्या दरवाजात मागणी मागणारा अभंग आहे. विठाला विठाला अतिशय सुंदर अभंग आहे. अर्थ सांगितला की पाठ व्हावा, त्याचा अर्थ कळावा. या अभंगाचं गोड चिंतन आपण 9 वाजेपर्यंत पाहणार आहोत. पैकी अल्पसा परिहार आहे आपल्या या ठाणगेवाडीमध्ये किंबहुना येळपाण्याच्या या ठाणगे वस्तीवर. गेल्या अनेक वर्षापासून आपण सगळेजणांनी जे उभं वर्गणी करून केलेलं हे बाळूमामांचं मंदिर आणि त्या संत शिरोमणी बाळूमामांच्या मंदिराच्या जीर्णोद्धाराच्या निमित्तानं किंबहुना त्याच्या मूर्ती प्राणप्रतिष्ठा आणि कलशारोहण सोहळ्याच्या निमित्तानं हा भक्ती पंढरी सोहळा या ठिकाणी आयोजित होत असताना या संस्थांचे मना सप्ताहाचे अध्यक्ष असणारे आमचे हनुमंतदादा ठाणगे, सचिव खजिनदार आहेत आमचे सुनील दादा आणि अजून सतीश दादा, अशी जी मंडळी आहेत हे सगळ्यांची नावं आता माहिती नाहीत मला, पण अध्यक्षाच्या नावातच सगळ्याची नावं असतात बरं का. आणि गावाच्या नावात बाळूमामांच्या नावात सगळ्यांची नावं येतात. या दृष्टीनं अगदी या अध्यक्ष साहेबांनी आमचे परममित्र गायनाचार्य, या भागाचं वैभव नव्हे तर महाराष्ट्राचं वैभव, अत्यंत गोड स्वभाव, एखाद्या गावात सप्ताहाला गेल्यावर गाव कसं आपलंसं करावं, एखाद्या कलाकारानं महाराष्ट्रावर कशी छाप पाडावी हे ज्यांना जमलेलं आहे, अत्यंत गोड बोलणं, गोड स्वभाव आणि अतिशय नम्रतापूर्वक वागणं आणि आवाजही तेवढा तयारीचा, उंच स्वरामध्ये तार सप्तकातली प्रमाणं महाराजांची प्रसिद्ध झालेली आहेत. माझी वाणी तुझे किंवा माझी जवळ माझी काय, अशी काही प्रमाणं त्यांच्या मुखातून महाराष्ट्रभर गाजलेली आहेत. ज्ञानदीप लावू चॅनलला आपण ती ऐकलेली आहे. या संबंधातून महाराष्ट्रभर ज्यांच्या आवाजाची जादू निर्माण झालेली असे आमचे सुनील महाराज पवार यांच्या मैत्रीपूर्ण संबंधातून या समस्त ठाणगे वस्तीचे अध्यक्ष आमचे हनुमानजी आल्यापासून त्यांचा परिवार स्वागत करतोय. माजी सरपंच असतील ज्यांनी एवढं मोठं बक्षीस आणि कीर्तनाचंही सौजन्य, बक्षिसात ते काही कमी करणार नाही माझ्या याच्यात, म्हणजे असं एवढं मन उदार एखाद्याचं राहतं. मग कोण महाराज नाही, अशी माणसं कमी आहेत महाराज, फार कमी. पुढे बोलणारच आहे मी त्या संबंधानं. आणि अशी गोड माणसं एका विचाराची इथं एकत्रित आली. माळी, धनगर, कुणबी, मराठा, ब्राह्मण, मुसलमान सगळ्या विचाराची माणसं, सगळ्या जातीची माणसं इथं एकत्रित येऊन संत शिरोमणी बाळूमामा हे सगळ्या समाजाचे आहेत बरं. सगळ्या धनगराचे नाहीत, ते सगळ्या समाजाचे आहेत. भगवान बाबा नुसते वंजाऱ्याचे नसतात, ते सगळ्याचे असतात. शिवराय नुसते मराठ्याचे नसतात. अहिल्यादेवी होळकर नुसती धनगर समाजाची नाही, तिनं 1 कोटी तीर्थक्षेत्राला निधी दिलेला आहे. मग ती म्हटली का नुसत्या धनगराला देते असं नाही. शिवाजी महाराज म्हटले का नुसतं धनगराला स्वराज्य नुसतं माळ्या नाही असं नाही. सावता महाराज म्हटले की माझे अभंग नुसते माळ्यानीच वाचायचे. ज्ञानोबाराय म्हटले की नुसते ब्राह्मणांनीच ज्ञानेश्वरी वाचायची, अजिबात नाही. सगळ्या समाजाचे संत गरजेचे आहेत आणि प्रत्येक जातीत जन्माला आले बघा. 18 प्रगड जातीत संत आहेत. बाळूमामांसारखा तर संत या कलियुगात जन्माला आला. आपल्याला ज्ञानोबा तुकोबांच्या नंतर साधू कोण, तर बाळूमामांच्या रूपानं साधू मिळाले महाराज. बाळूमामा कुठं जन्माला आले? आदमापुराला त्यांची समाधी आहे, त्यांचं चरित्र आपण पाहिलेलं आहे. एकंदरीत बाळूमामांच्या या सर्व समाजाला त्यांचा आशीर्वाद, त्यांच्या इच्छा पूर्ण होत आहेत. संकट आलेले असतात जीवनामध्ये, काही सांसारिक ती बाजूला करण्याचं काम बाळूमामा करत असतात आणि त्याला अनुसरून आपण सगळी समस्त पंचक्रोशी ठाणगे वस्तीची सगळी बहुश्रुत मंडळी यांच्या वतीनं मोठा या ठिकाणी मंदिराचा हा काय मंदिर बांधलं महाराज. वा, ते बाळूमामांच्या मूर्तीकडे पाहत राहावं वाटतं, त्या समाधीकडे, त्या मूर्तीकडे पाहत राहावं. आणि समाज तर फारच गोड आहे. 90 किलो वजन आहे हो माझं, 90 किलो. बाप रे, मला ज्या वेळेला उचललं ना त्या पोरानं मला धाक पडलं. इकडे कमाल आहे. मी त्याच्या पाया पडलो सुनील महाराज, दर्शन घेतलं मी त्यांचं. कमाल, 90 किलो वजन आहे माझं, मी काय सामान्य आहे का? एवढा माणूस उचलला हो, काय कमाले महाराज. कालच्या अक्षय महाराजाचं काय घेता, अनिल महाराजाचं का, पण मी डबल आहे ना त्यांच्या, डबल मी. एवढा माणूस उचलणं सोपं नाही कडे. ही पैलवानाचीच माती लागते त्याला महाराज. ते काय कुणाचंही काम आहे का? त्याला असा मर्द मावळा लागतो. शिवाजी महाराजांचा तानाजी, येसाजी, माळी, कुणबी, धनगर, मराठा हे असे मावळे लागतात त्याला. आणि त्याच्यातले हे पैलवान मावळे यांनी खरं तर गोकुळ दादा यांनी उचललं. इथं आल्यावर 1 जणांना उचललं मंदिरात महाराज. कमाल आहे. ते साहेब शेजारीच बसले, लकडे साहेब, त्यांनी आग्रह आप्पानी, अशी सगळी मंडळी बरं का. एकाहुनी बळी रे. मी अनिल महाराजांच्या स्टेटसला पाहिलं होतं तुपे महाराजांच्या. अरे म्हटलं इथं महाराजाला उचलतात पण आपल्याला कोण उचलेल. पहिल्या दिवशी कळालं मला महाराजांना उचलतात पण आपल्याला कशाला कोण उचली. म्हणजे एवढ्या उंच माणसाला हाईच भाऊ इथं माणसं तसे बरं का. माझ्यापेक्षाही अजून 110 क्विंटलचा जरी आला तर ते उचलतीलच मला, अशी माणसं आहेत बघा. आणि एवढं गोड स्वागत. आता बघा हे महाराष्ट्रात हे स्वागत मी टाकलं, आता मी फेसबुकला टाकलं, इंस्टाला, कमीत कमी 10-5 लाख लोक पाहतात आणि ते तुमचं पाहून मग लोक पुन्हा आम्हाला उचलतात. काळजीच करू
म्हणजे महाराजाला उचलून आणण्याची परंपरा कोणी सुरू केली तर मग ती याळपाण्याच्या ठाणगी वस्तीनं सुरू केली, बाळूमामांच्या सप्ताह सुरू झाली असं म्हणायला काही आता हरकतच नाही. फार गोड महाराज. कोण करते असं स्वागत महाराज? त्याला जीव लागतो, भाव लागतो, श्रद्धा लागते. महाराज मगाशी डोळ्याला अश्रू आले हो माझे महाराज. इतकं पुण्य नाही हो आपलं की त्या आमच्या आष्टीला हे साहेब आहेत महाराज, मिलिटरीत सेवा करून आले देशाची, आणि माझे पाय मी पाण्यातून भिजून आलो म्हणून त्यांनी माझे पाय पुसले हो. माझे पाय पुसावे एवढा मी विद्वान नाही हो, एवढा मी काय साधू आहे का? माझा संसारिक माणूस आहे मी, लेकरं बाळ आहेत मला, मी काय महात्मा आहे का? पण माझे पाय पुसावे एवढी श्रद्धा महाराज नाही हो. ही श्रद्धा फक्त तुमच्या भागात आहे महाराज, ही श्रद्धा फक्त. आणि एक सांगू, हे आमचे नाही पाय पुशी तुम्ही ज्ञानोबरांचे पुसतात, हे तुम्ही नाथ महाराजांचे पुसतात, हे पाय तुम्ही ज्ञानेश्वरीचे पुसतात, आणि हे पाय तुम्ही बाळूमामांचे पुसतात. म्हणून अगदी त्या दृष्टीनं तुम्ही, आम्ही काय त्याच्यामध्ये एवढे मोठे नाही, तेवढं आचरण तेवढी शीलता आमच्याकडे नाही, पण तुमचं ते प्रेम आहे संप्रदायावर, तत्वावर. म्हणून आपण सगळी मंडळी अतिशय अट्टहासानं मी 2-3 दिवसापासून पाहतो. हो, कुणी 10, कुणी 20, कुणी 100, कुणी 1 लाखापर्यंत, 2 लाख, 5 लाख अशी वर्गणी देऊन हा पवित्र मंदिराचा कार्यक्रम उभा केला. काय मंदिर आहे महाराज. हो, सगळ्या महाराष्ट्रानं हे पाहावं सौंदर्य. आता ज्ञानदीप लावूजगीच्या माध्यमातून आपला सप्ताह सगळ्या देशात जातो, बघा जगात जातो. त्या संबंधातून हे आता आपण पाहायला मिळणार आहे. आपल्याला मोठं मोठं वैभव निर्माण केलं. हो, असं म्हणेल ते आदमापूर, असं म्हणेल ते महाराष्ट्र की काय बाळूमामाचं मंदिर बांधलं त्या ठाणगे येळपण्याच्या ठाणगेवाडीनं. हो, पंचक्रोशीनं. फार गोड. अगदी तुम्हाला द्यावेत तेवढे धन्यवाद थोडे आहेत. या समस्त पंचक्रोशीच्या वतीनं, अध्यक्ष असतील कार्यक्रमाच्या यांच्या वतीनं हे आमंत्रण सुली महाराजांनी माझ्या पदरामध्ये घातलं. उद्या काला आहे. काल्याच्या कीर्तनाच्या दिवशी आदल्या दिवशीच्या कीर्तन करायला थोडंसं बंधन आहे. संप्रदायाचा एक नियम आहे बरं का. पहिल्या दिवशी भगवंताच्या नामाचा महिमा गावा, जागराच्या दिवशी मागणी मागावी, आणि उद्या भगवान काल्याच्या रूपानं प्रसाद देतो. म्हणून मी बंधनातला महाराज आहे. मागणी मागितली पाहिजे. संस्थेचा आहे मी जोग महाराजांच्या, त्यामुळे अगदी नामदेवरायांचा मागणीपर प्रकरणातला अभंग आपण निवडलाय. अतिशय सुंदर या सगळ्या मंडळीनं दिलेलं आमंत्रण घेऊन तुमच्या स्वागताला मी बोलून गेलो. डोळे भरून आले. असं स्वागत करणारं पहिलं गाव पाहिलं. या सगळ्या गावकऱ्यांना, पंचक्रोशीतल्या भाविकांना कोटी कोटी वंदन करतो. संत शिरोमणी बाळूमामांचा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी राहणार आहे अशी कल्पना, सदिच्छा करतो आणि पुढे जातो. या समस्त भाविकांना ज्यांनी वर्गणी दिली, चटई उचलण्यापासून तर उद्या काल्याच्या दहीहंडीपर्यंत ज्यांनी ज्यांनी सौजन्य, चटई उचलणे, पंगत घालणे जी कामं केली त्या सगळ्या भाविकांना वंदन करतो. कीर्तन साथीला उभ्या महाराष्ट्राचे आवडते गायक म्हणजे संजयजी महाराज हजारे. महाराज माझ्याबरोबर 5-6 वर्ष राहिले. माझ्या संगतीमध्ये महाराज होते. खूप आनंद मिळायचा. खूप चाली गातात. तार सप्तकातल्या चाली, प्रमाणाच्या चालीचे ते बादशाहचेत महाराज. डबल चाल म्हणावी, कीर्तनाला रंग आणावा तर तो हजारे महाराजांनी आणावा असं त्यांचं नाव आहे. संजय महाराज हजारे. कोणत्याही भागात जा, प्रमाणाच्या चालीचे बादशाह त्यांना म्हटलं जातं. हजारे महाराजांना माझं वंदन. आमचे गुरुबंधू आहेत, मित्र आहेत. तदनंतर आमचे पलीकडं सुनील महाराज तर अत्यंत जीवलग आहेत. आम्हाला या भागात पहिल्यांदा ज्यांनी आणलं, खूप सप्त्यामध्ये कीर्तन, लोकांना आग्रहपूर्वक हो आमच्या महाराजांचं कीर्तन घ्या, आमच्या बाबांचं कीर्तन घ्या. हो, फार माझ्या घरी सुद्धा महाराज सप्ताहाला असतात, ताकडगावला असतात. म्हणजे सुनील महाराज पवार, तुम्हालाही माझं वंदन. आधी करून आपण या लाईनची सगळी गुणीजन महाराज मंडळी सगळी पंचक्रोशीतील, बरं का, एखाद्याचं नाव राहिलं तर माफी मागतो. या लाईनची सगळी गुंजन, या लाईनला सगळे आमचे टाळकरी पंचक्रोशीतील जमा झालेली भजन टिकवणारी या सगळ्यांना वंदन. महाराष्ट्राचं एक पखवाजाचं एक वेगळं व्यक्तिमत्व. आत्ताच तुम्ही ऐकला पखवाज, काय बाज आहे महाराज. हो, आमचे ऋषिकेश महाराज फटांगरे, वडीलही त्यांचे गायक आहेत, माऊली महाराज. आणि माऊलींच्या पोटी हा रत्न जन्माला आलं. उभ्या महाराष्ट्रामध्ये पखवाजाच्या बाबतीत मोठं नाव आहे. लगीचा बाज आहे. आता तुम्ही पुढं माझं कीर्तन खूप भारी वाजवतात. ऋषिकेश महाराज असले की मला आनंद येतो, कारण त्यांचं वाजवणं जसं एखाद्या भाजीमध्ये सुगरणबाई मीठ घालते, बरं का. एखादी सुगरणबाई असते की नाही, ज्ञानोबारांनी वर्णन केलं, का सुगरणी आणि उदारे, का रसज्ञ आणि जेवणारे. ज्ञानोबारांची ओवी आहे बरं का. सुगरणबाई जसं एखाद्या भाजीमध्ये मीठ घालताना कधी कमी पडू देत नाही, जास्त तुम्हाला मीठच घ्यावं लागत नाही, तसं सुगरण पखवाजा कुठं थाप द्यायची, किती गोड वाजवायचं, आधीच वाजून घेतलं. ते म्हटले नंतर महाराजाला विक्षेप नको, नाही तर काही काही कीर्तनात मधातच वाजव, तसं नाही, ते आधी वाजून घेतलं. महाराज बोलताना माझा विक्षेप नको, असे मृदंगाचार्य थोडे आहेत महाराज. आणि समजून घेणारे, कायम असणारे, कायम हृदयस्थ असणारे आमचे ऋषिकेश महाराज, तुम्हालाही माझं वंदन. फटांगरे महाराज, पेटीची साथ आज मिळाली. आम्ही वृंदावनला काल्याचं कीर्तन केलं होतं, त्यावेळेला माझ्या कीर्तनात धावडे गुरुजींनी पेटी वाजवली होती, नाचलोच होतो महाराज. असे आमचे पेटी वादक धावडे गुरुजी आपल्याच गावचे आहेत, त्यांनाही माझं वंदन. आधी करून आपण सगळे शूटिंग करणारे आमचे ज्ञानदीप लावूजगी सुरेश महाराज गावडे,
खरं तर त्यांचं चॅनलमुळं महाराष्ट्रभर चांगली कीर्तनं ऐकायला मिळतात. मला वाटतं 2-3 दिवसापूर्वीच बऱ्याच कीर्तनकाराची कीर्तनं त्यांच्या चॅनल, माझी तर खूपच आहेत, पण सगळ्याच कीर्तनकाराची कीर्तनं चॅनलला पडतात. आता तुमचा सप्ताह कालचा तो बाळूमामाचा जप पहिल्यांदाच ऐकला मी, तसा जप महाराज बरं का, बाळूमामाच्या मेंढराचा जप तो महाराष्ट्रात गेला ना यांच्या चॅनलमुळं. ज्ञानदीप लावू जगी प्रसिद्ध चॅनल आहे, सुरेश महाराज गावडे. त्याला असं बारीक घंटी असते, त्याला असं टच करा, त्यांच्या सबस्क्रायबर वाढवा. 1 लाखाचे 2 लाख करा, 2 लाखाचे 3 लाख करा, 3चे 5 लाख वाढले तर चांगल्या लोकांना कीर्तन ऐकायला जातात आणि चांगले कीर्तनं जातात. दुसरा फायदा असा आहे, म्हणून त्यांना आपण सबस्क्रायबर करा. घरी गेलं की तेवढं काम करा, मोबाईल घ्या की लगेच ज्ञानदीप लावू जगी लगेच त्याला असं टच करीत राहा, म्हणजे सबस्क्रायबर वाढवा, त्यांचे वाढले पाहिजे. महाराज आपल्या वारकऱ्याचं लेकरू आहे ना, आपला महाराज आहे ना, आपल्या भागातलं आहे ना, आपण त्याला मोठं केलं पाहिजे. म्हणून अगदी सुरेश महाराज तुमचं चॅनल फार प्रसिद्ध आहे, तुम्हालाही माझं वंदन. आत्ताच आलेली आमची मांडवकणकर मंडळी आहेत, हो, ज्यांनी हारच आणला, त्यांच्याकडे कीर्तन पण आहे आमचं. हो, परिसरातली काही मंडळी, श्रीगोंदा तालुका आमचे शेखर दादा आहेत चौधरी, खूप आहेत महाराज. आता हो, आमचे चिंचणीचे कैलास दादा आलेत पवार, खूप या भागातल्या जिथं जिथं कीर्तनं झालेली आहेत. श्रीगोंदा आणि शिरूर 2 तालुक्याच्या मध्यंतरी आहे, जवळ शिरूर आहे, जवळ श्रीगोंदा आहे. या 2-3 तालुक्यातून जमा झालेली पंचक्रोशी असेल, तालुका जिल्हा असेल, या नगर जिल्ह्यातून आलेली आपण सगळी भाविक मंडळी, एखाद्याचं नाव राहिलं तर माफी मागतो. बघा सगळे तुम्ही प्रसिद्ध आहात, सगळ्यांना मान आहे आणि बाळूमामांचे भक्त आहात. या सगळ्यांना कोटी कोटी वंदन करतो. माझ्या संगतीमध्ये आमचे किरण महाराज, आमचे महादेव महाराज, माझे बंधुराज हे सगळे उपस्थित आहेत. आल्यापासून ज्या ज्या मंडळीनं स्वागत केलं त्यांना वंदन. अतिशय गोड सिस्टीम, फार चांगली, वा चांगला आवाज दिलाय सिस्टीमवाल्यालाही धन्यवाद. मंडप डेकोरेशन, भालदार, चोपदार, शूटिंग सगळ्यांना वंदन करतो. भालदार कुणी राहिलं नसेल बहुतेक, आता सगळ्यांची नावं घेतली अशी समजतो. अभंगाला कीर्तनाला सुरुवात करतो. कधी 9 वाजतील तुम्हाला कळणार नाही, 9 वाजून 5 मिनिटं सुद्धा नाही. 9ला म्हणजे 9ला कीर्तन संपेल, उशीर अजिबात नाही. 1 तासामध्ये 2 तासाचं कीर्तन देणार. फक्त एक काम करा, सर्वांगाचे कान करून ऐका. विठाला अभंग जो निवडलाय तो नामदेवरायांचा आहे. या अभंगाद्वारे थोडासा आत आवाज दे बघेल. या अभंगाद्वारे नामदेव महाराज देवाच्या समोर मागणी मागतात. प्रश्न असा आहे की कधीच कुणाजवळ मागत नाही त्याला साधू म्हणावं, कायम मागत राहतो त्याला मनुष्य म्हणावं, आणि कायम मागायला लावतो त्याला देव म्हणावं. कायम मागायला लावतो, हात जोडतो, मंदिरात गेलं की हात जोडायला लावतो. वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य, कायम हात जोडायला लावतो भगवान. कायम संकट देतो आपल्याला, कायम मागायला लावतो तो भगवान. कायम मागतो 50 वर्षाची आमदारकी असू द्या घरात तरी मागतो, मलाच द्या, मलाच द्या, पंजाला द्या, कमळाला द्या, बाणाला द्या, काय ते असेल ते मागत राहत. प्रत्येक कितीही श्रीमंत असू द्या, कायम मागतो तो माणूस आहे. म्हणून एखाद्या महाराजांनी मागितलं म्हणजे नाराज होणार, तो माणूस आहे महाराज, माणूस मागणारच आहे. मीच काय, तुम्ही मला सांगा, तुम्ही कीर्तनकाराच्या मागण्याचा हे करतो आपण. अहो 50 वर्षाची आमदारकी, हो एवढे पैसे कुणाकडेच नसतात महाराज. 50 वर्ष जो माणूस आमदार आहे, ज्याच्या घरात सत्ता आहे, ती जर माणसं प्रत्येक 5 वर्षाला तुम्हाला मागतात, याचा अर्थ असा आहे की माणसाचा स्वभावच मागण्याचा आहे. किती श्रीमंत हो द्या, पैसे ठेवायला जागा नसू द्या, तरी सुद्धा कायम मागतो तो माणूस आहे. कायम मागायला लावतो भगवान आहे. आता नीट ऐका, कधीच कुणाजवळ मागत नाही तो साधू आहे. कधीच नाही बरं का, कधीच नाही. हो, हात पसरी जिने धिगत्याची, साधूच्या बाबतीतली प्रमाण आहे. काही मागणे हे वडिलांची रीत, जानत से वडिलांची रीत, जानत से वडिलांची रीत. काही मागणे हे अमानुषिक, काही मागणे हे अनुचित, काही मागणे हे अभानुचित, काही मागणे हे अभानुचित. काही मागणे हे अभानुचित, काही मागणे अमानुचित, काही मागणे अमा
नवनवीन चाली महाराष्ट्रात आणणारा आमचा संजय महाराजवर नवनवीन चाली अशा वेगवेगळ्या प्रमाणाच्या चाली संजोबा तयार करतात. वा वा, त्यांच्या बुद्धीमध्ये ते कौशल्य आहे म्हणूनच महाराष्ट्रभर नाव आहे बरं का. ऐका 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 काय काही मागणे हे आम्हानुचित म्हणजे प्रमाण काय, साधू कधी मागत नाही, जमतच नाही. मग साधू जर मागत नाही असा आपला प्रश्न आहे तर मग आजचा अभंगच मागणीचा. साधू जर मागत नाही तर ह्याची दान देगा देवा अभंग आहे, हो ह्याची देवापय मागत अभंग आहे, मागणे ते एक तुझं प्रति आहे असा अभंग आहे. मग साधू जर मागत नाही तर मागणीचा अभंग कसा तयार झाला, तर त्याचं उत्तर आहे मागताना देवाच्या मंदिरात जाऊन कधी मागू नये. मग मागताना देव तुमच्या घरी आला तर मागाव, म्हणजे सप्त्याची वर्गणी दिली तर हिशोब मागाव. सोपं कळतंय ना, कळल ना. वर्गणी दिली तर हिशोब माग, वर्गणीच दिली नाही सप्त्याचा हिशोब कसा मागता येईल. तसं अगोदर भक्ती द्यावी, भजन द्यावं, नामस्मरण द्यावं आणि भक्तीद्वारे देव घरी यावा आणि मग मागाव. देव घरा आला भक्ती सन्माने पूजिला, देव घरी आणावा आणि मग मागाव. त्या रामायणामध्ये पहिल्या वरानं कैकेयीनं भरताला गादी मागितली आणि दुसऱ्या वरानं रामाला वनवास नाही. आपल्या प्रत्येकाला हे उदाहरण फार गरजेचं. 14 बरस राम वनवासी, हे राघवा तुला 14 वर्षाचा वनवास आहे बघ. माझे तुझ्या बापाकडे 2 वर होते. लक्ष देऊन ऐका मातांनो, माझ्या पहिल्या वरानं मी भरताला गादी मागितली बघ राघव, आणि दुसऱ्या वरानं तुला 14 वर्षाचा वनवास दिलाय. रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाये पर बचन न जाई. 14 वर्षाचा वनवास घेऊन रामप्रभू ज्यावेळेला अयोध्येला निघण्याची तयारी करतात, कसा रे मला टाकून गेला भाव. ऐका भाव. पंडित भीमसेन जोशींनी भाग्यश्री रागामध्ये हे भजन गायले, फार सुंदर आहे. कसा रे मला टाकून गेला राम, कसा रे मला टाकून गेला रामाविन जीव व्याकुळ होतो, रामाविन जीव व्याकुळ होतो, नाही जीवासिया राम, कसा रे मला टाकून गेला राम, चैन पडेना, रामाविन चैन पडेना, सुचत नाही का, सारे मला टाकून गेला राम, कसा मला टाकून गेला राम, गेला राम, गेला राम. जरा जोरात वाजत जा, जोरात. काय सुंदरता आहे त्या भजनामध्ये. मग भाग्यश्री राय. रामाविन जीव व्याकुळ होतो, हे राम रे हे राम, हे राम रे हे राम. सुंदर भाग्यश्री रागातली ठेवण आहे, फार सुंदर आहे. ऐका, हो रामप्रभू आता निघणार आहेत. अयोध्येला माहिती पडलं बरं. ज्या दिवशी अयोध्येला माहिती पडलं, ऐका ऐका येळपणे प्रत्येक पंचक्रोशीतल्या आईनं ऐका, घरावरच्या गोड्या खाली झाल्या, दुःखी झाली माणसं, रडायला लागली माणसं की आमचा राघव राजगादीवर बसणार होता, आमचा राम आता 14 वर्षासाठी वनवासात चालला. कैकेयी, चांडाळणी, पापिणी लोक शिव्या द्यायला लागली. असं जोरात बोललं की द्यायचं बरं, लक्षच ठेवायचं, त्याचेच पैसे येतात आपल्याला बरं. काय हो काय 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 फार महत्वाचं आहे माईकवाले हे ऐका, हो शिकून जा. काय 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 हो ती कैकेयीला शिव्या द्यायला लागले, चांडाळणी
पापिणी हे मा काय आघात केलास ग. आमचा राजगादीवर बसणारा राघव 14 वर्षासाठी वनवासात पाठवला. जा मा जा, तुला आम्ही आई म्हणणार नाही. सगळं गाव नाव ठेवायला लागलं. ऐका रे, तो रोजच येईल ट्रॅक्टर, तुम्ही माझ्याकडे बघा. ट्रॅक्टर रोजच जाणार आहे. आता ऊसतोडीच आहे का काय. घरावरच्या गुड्या खाली झाल्या, सगळे दुःखी झाले. आता या सगळ्या अयोध्येला माहिती पडलं हे की रामाला वनवास, सुमंताला माहिती, राजाला माहिती, कैकेयीला माहिती, लखनला माहिती, सीतेला माहिती, अयोध्येला माहिती, अयोध्येतल्या प्रत्येक व्यक्तीला वनवास माहिती. अयोध्येत फक्त एका व्यक्तीला हा वनवास माहिती नाही. त्या व्यक्तीचं नावे रामप्रभूला जन्म देणारी कौशल्या माता. हायवेला एखाद्या तरुण तरुणाबांड पोरगा आपल्या तालुक्यातला जावा तर सगळ्या जिल्ह्याला माहिती पडतं दौंड हायवेला अमका अमका पोरगा गेला. पण त्याच्या आईला कोणी सांगत नाही. तसंच झालं. सगळ्या अयोध्येला माहिती राम वनवासात जाणार आहे. कौशल्याला कोणी सांगत नाही. आई हो महाराज, कोण सांगणार हो त्या आईला. तुम्हाला रामायण काय शिकवतं माहितीये. आईला कसं बोलावं रामायण शिकवतं. भावाशी कसं वागावं रामायण शिकवतं. घरामध्ये दुःख आल्यावर कसं जगावं रामायण शिकवतं. माझ्या मातांनो घरी घेऊन जा. अरे कीर्तन जर शिकण्यासाठी असेल तर हे कीर्तन माझं घरी घेऊन जा. आईला कसं बोलावं रामायण शिकवेल. ऐका रे, आपला सिद्धांत आहे साधू मंदिरात जात नाही, मंदिरातला देव साधूच्या घरी येतो. सिद्धांतासाठी कथा आहे. रामप्रभू आता निर्णय घेतात की आईला मी सांगतो, आईला मी सांगतो. आईला सांगण्यासाठी निघतात तर संन्याशाची कपडे अंगामध्ये घालतात, वनवासाची वल्कला अंगामध्ये धारण घालतात आणि त्या कौशल्याच्या महलामध्ये जातात. रात्रभर डोळे फोडून ती आई माझा पोरगा उद्या राजगादीवर बसणार आहे, मस्त असा गुलाबाचा हार बनवत असते. इथून त्याची मिरवणूक निघणार आहे, इथून त्याचा राज्याभिषेक होणार आहे, इथून त्याला हत्तीवर बसवायचंय. माझा पोरगा उद्या राजयुवक होणार आहे, माझा पोरगा राजा होणार आहे. म्हणून आईच्या डोळ्यामध्ये आनंदाचे अश्रू आहेत. गुलाबाचे हार बनवते, माझ्या लेकराचे स्वप्न पाहते. आणि तेवढ्यामध्ये त्या महलामध्ये रामप्रभू येतात, हात जोडून येतात. अंगावरचा ड्रेस पाहून ती कौशल्या म्हणते, राघव अरे असले काय कपडे घातलेस, काय घातलं हे वनवासाचे कपडे. काढ ते कपडे. काय म्हणतील ते राजे मला, काय म्हणील अयोध्या मला, काय म्हणील ती सगळी अयोध्येची जनता मला. काढ तो ड्रेस, तुला राजा व्हायचे. रामप्रभू म्हणतात, मा आपल्या देशामध्ये आपल्या राज्यामध्ये घटना घडली. मा काय घटना घडली राघव. आपल्या अयोध्येत आता एकच घटना घडणार आहे, माझा राम राजगादीवर बसणार आहे. मा ऐक ना, मा आपल्या अयोध्येमध्ये घटना घडली. मा काय घडलंय रे राघव. मा ऐक ना, आपलं अयोध्येचं फार राज्य लहान आहे. हे मा आपल्या अयोध्येचं राज्य लहान आहे, म्हणून ते लहान राज्य आपल्या बाबानं आपल्या घरामध्ये सगळ्यात लहान भरत आहे, भरताला दान दिलंय. मा असं का, म्हणजे तुझी गादी नाही भरताला गादी मिळाली तर. ऐका, ऐकल्यावरती कौशल्या म्हणते मग त्याच्यासाठी दुसरा हार बनवते. त्याच्यात काय, भरत बसतोय का गादीवर, दुसरा हार बनवते. मा तसं नाही ग, आणखीन एक घटना घडली. आता काय घडलंय. मा जसं अयोध्येचं राज्य लहान आहे, ते लहान भरताला दिलंय, तसं वनवासाचं राज्य खूप मोठं आहे. मा राज्य, वनवासाचं राज्य खूप मोठं आहे. मा आपल्या घरामध्ये मी सगळ्यात मोठा आहे ना मा, म्हणून ते वनवासाचं राज्य मला मिळालंय. मा डोळ्यातून अश्रूच्या धारा लागल्या, हार खाली पडला. जे कळायचं होतं ते कळलं आणि हंबरडा फोडून रडता रडता माय म्हटली, राघव मी सांगते वनवासात जायचं नाही. अरे एखादा बाप जर पापी असेल तर त्याला बांधून दंड दिला पाहिजे. अरे पापी बाप आहे हा, त्याला बाजूला केलं पाहिजे. कोण म्हणतं तुला वनवासात जा, मी आई आहे तुझी. राघव वनवासात जाण्याची गरज नाही. डोळे भरून ती कौशल्या म्हणते. त्याला राघव म्हणतात, नाही मा मला वनवासात जावंच लागेल, मला वनवासात जावंच लागेल. असं बराच वेळेला म्हटल्यावरती कौशल्या म्हणते, राघव का रे, आमच्या काही प्रेमात कमी पडलंय का रे, म्हणून तू वनवासात चालला. सांगणारे राघव आमचं काही चुकलंय का रे, म्हणून तू वनवासात चालला. सांगणारे राघव कशाचा दोष घडलाय रे, तू वनवासात का चाललाय. त्यावेळेला राघव त्या आईला उत्तर देतात, आपल्या कथेसाठी फार महत्वाचं आहे, आपल्या सिद्धांतासाठी फार महत्वाचं आहे. कायम ध्यानात ठेवा. रामचंद्र म्हणतात, सांगू आई तुला मी वनवासात का चाललो. मी वनवासात याच्यासाठी चाललो बघ आई, तू जशी माझी आई आहे ना, ऐका बरं उत्तर, तू जशी माझी आई आहे ना तशी माझी एक आई वनवासामध्ये माझी वाट पाहते. काय बोलतोस राघव. अरे आई म्हणजे काय आजी असते का, आई म्हणजे काय मावशी असते का, आई म्हणजे काय आत्या असते. अरे आईसारखं प्रेम फक्त आई करते आणि तू म्हणतो माझी एक आई वनवासात. राघव म्हणतात, मा तू तर माझी जन्मानंतरची आई आहे, पण मी जन्माला येण्याच्या अगोदर
माझी वाट पाहणारी एक आई वनवासामध्ये राहते. त्या भाग्यवान आईचं नावे शबरी माता. आश्रमात या, आश्रमात या, आश्रमात या, कधी रे येशील ही माझी भावना. रामा रघुनंदना, नंदना, हे राघवा हे रामा मी तुझी वाट पाहते. जब मोरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटिया का पावन होगा. आएंगे जब रघुराई आसन पे बिठाऊंगी, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी. आएंगे जब रघुराई आसन पे बिठाऊंगी, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी. साथ साथ लखन जी का दर्शन होगा, शबरी के कुटिया का शबरी के कुटिया का पावन होगा, पावन होगा. ए माँ माझी एक आई वाट पाहते बघ. आई का महिमा आवडीची, ओ आई का महिमा आवडी. राग बदलला, सारंग राग. आई का महिमा आवडीची, ओ आई का महिमा आवडी. बोरे खाय भिल्लनीची, बोरे खाय भिल्लनीची, बोरे खाय भिल्लनीची, बोरे खाय भिल्लनीची रे. थोर प्रेमाचा भुकेला, भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला. मी जाणार आहे, मी वनवासात जाणार आहे, पण कशासाठी जाणार आहे? माझी एक आई वाट पाहते. राम प्रभू शबरीच्या झोपडीमध्ये जातात. कथा सगळ्यांना माहिती आहे. पुढचं ऐका. माझा प्रश्न आहे तुम्हाला, एखाद्या कीर्तनकारानं तुम्हाला आतापर्यंत सांगितलं का कधी शबरी मातेनं पिशवी भरली आणि ती अयोध्येला आली? येळपनं बोला लवकर. सगळ्या श्रीगोंदा शिरूर पट्ट्यातल्या कोणत्या भाविकानं सांगा, रामायण कथाकार म्हणलाय का शबरी मातेनं पिशवी भरली आणि ती अयोध्येला आली? नाही महाराज. अयोध्येचा राम शबरीच्या झोपडीत गेलाय. हो प्रथम भगती करू संतन संगा, दुसरी रती मम कथा प्रसंगा. नवविध प्रकारची भक्ती शबरीच्या कुटियात जाऊन दिली जाते. अर्थ असा आहे, साधू मंदिरात येत नाही, साधू देवाला आपल्या घरी आणतो. आमच्या मराठवाड्यात एक गंगाखेड नावाचं गाव, फार प्रसिद्ध गाव. त्या गंगाखेडला संत जनाबाई महाराज जन्माला आल्या. हो, या ज्या मुली बसल्यात ना कीर्तनालया समोर, या बघा, या छोट्या छोट्या मुली, त्या लहान मुलीसारखी ती पोरगी होती. ऐका ऐका. आणि आई लहानपणीच मरून गेली महाराज. असं जाऊ नये कुणाची आई, पण लहानपणी गेली आई. आणि लहानपणी गेल्याबरोबर आता ती पोरगी बापच तिचा आई झाला. बापानं पोरगी सांभाळली. 5 मिनिटं लक्ष देऊन ऐका. सिद्धांत असा आहे, देव मंदिरातला साधूच्या घरी येतो, साधू मंदिरात जातो, पण देवाला घरी घेऊन येतो. असंच झालं. गावातून दिंडी चालली होती आणि त्या दिंडीला पाहिलं जनाबाईनं आणि बापाला विचारलं, बाबा कुणाची दिंडी आहे? म्हटलं देवाची. कुठं चालली? म्हटलं पंढरपूरला. मग मला घेऊन चला. बापाला वाटलं पोरीनं आतापर्यंत काही मागितलं नाही, आई नाही तिला. मग बापानं तिची गोधडी बांधली. आपण जसं पंढरीला जातो ना, वडगाव शिंदोडीची दिंडी आमच्या पवार महाराजांच्या गावातून, मग जिथून दिंड्या जातात तिथून आपण देवाला जातो. मग देवाला जाताना काय झालं, दर मजल दर कोस करत ती पोहोचली. आणि पोहोचल्यावर पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनाला बारीला लागली. हजारी महाराज देवापर्यंत आली आणि देवाला पाहिल्याबरोबर बापाला म्हटली, बाबा हा पांडुरंग हो ग जना, यालाच पाहायला येतात लोक, हो ग जना, हाच देवे हो ग. बाबा तुम्ही जा गावाला, मला याला हृदयात धरायचंय.
हे धरिला 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 पंढरीचा चोर काय केलं म्हटले हृदय बंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला वा काय गोड चाले ना धरिला 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 पंढरीचा चोर कोणाची कॉपी नाही हजारे महाराजांची चाली त्यांनीच तयार केलेली वा अगदी अगदी काय पुन्हा सांगतो ऐका देव पाहिला आणि ती म्हटली बाबा तुम्ही जागा हृदयात बाप आहे महाराज निघू शकत नाही बाप हो एखाद्या वेळेला पोरगा तरी बापावर प्रेम कमी करेल पण मुलीचं बापावर फार प्रेम असतं महाराज मुलीचं तर असतंच असतं बापाचं मुलीवर मुलापेक्षा कांकणभर जास्त असतं कायम ध्यानात ठेवा बाप म्हटलं जना राहशील कुठं मंदिरात झोपशील कुठं मंदिरात खाशील कुठं मंदिरात नाही ग असं कसं चाललं ग जना आई नाही तुला मीच तुझी आई बाप आहे चल माझ्या बरोबर परत असं असतं का कुठं चल पोरगी काय ऐकत नाही हो एकादशीचा मुक्काम केला द्वादशीचा केला त्रयोदशीचा केला माझ्याकडे बघा काल्याचा पण केला पोरगी म्हणते बाबा तुम्ही जा मला इथंच राहायचं 5 दिवस बाप थांबला पण आता नाईलाज झाला बापानं काय केलं आपल्या पोरीचा हात साधूच्या हातात दिला एक वाक्य माझं इथं कायम ऐका आणि घरी घेऊन जा तुम्हाला जीवनात काही करता नाही आलं तुमच्या लेकरा बाळासाठी तर करू नका पण एक वाक्य ऐका तुमच्या लेकरा बाळाचे हात मुलीचे किंवा मुलाचे साधूच्या हातात द्या सज्जनाच्या हातात द्या लई पोरगा श्रीमंत 5 पिढ्या बसून खातील अशा श्रीमंताच्या हातात तुमच्या मुलीचा हात देऊ नका जो दारू पित नाही त्याच्या हातात तुमच्या पोराचा हात द्या खरंच सांगतो बरं का खरंच जे मुलगी आनंदात राहील अशा मुलाच्या हातात तुमच्या पोरीचा हात द्या नाही तर केतन किंग टायगर वजीर बाबा हिरा गोवा ब्रिस्टॉल गोल्ड फ्लॅग क्लासिक उडंगरम पनामा कोंबडा मजूर गायछाप सूर्याची एका दमात 200 सांगेल मी तुम्ही काय फायदा याच्यात हातात गेले ना पोरांच्या हातात दुसरं एक संकट आलंय महाराज हे मोबाईलमध्ये हात घ्याला आपला एक दुसरा वाईट झालं हो याच्यात तर लय हात गुतला हो आपला कीर्तनकार कीर्तनात पाहायला लागला गायक गाता गाता पाहायला लागला वादक पाखोजार मांडून पाहायला लागला पेटीवाला मधल्या बाटलावर मांडायला लागला हो शूटिंग करणारा कॅमेरावर मांडायला लागला हो साखरे महाराज कीर्तनात पाहायला लागला हे आमच्यावर का घेतलं तुमचं घेतलं तर राग येईल तुम्हाला एवढंच नाही आमचं काही नाही असं आमचं बरं आहे तुम्ही जास्त घ्यायच्यात ऐका कठीण कार्यक्रम झालं हे महाराज इतका ना काही माणसं काही पोरं आहेत ना पोरं जेवताना मोबाईल पाहतात अध्यक्ष जेवताना कधी बायको ताट घेऊन जाते मिळ नाही माती खातात अर माती गेली तोंडात बायकोन ताट घेऊनच गेली मिळच नाही त्याला मोबाईल असं घड आमच्या गावात एक पोरगा नवीन लग्न झालं त्याचं असं मोबाईल खेळता खेळता दुसऱ्याच बाईच्या घरात गेला लक्षातच नाही त्याच्या त्या मोबाईलच्या नादात गेला दुसरं बरं जाऊ दे त्याचं चुकलं बुवा घरातल्या बाईनं तरी बघायचं ती मोबाईलच खेळत होती तिचं मैत्रिणीला बचत गटाची मॅसेज चालली होती 1000 उरले 300 उरले 250 राहिले इतका नफा झाला तितकं झालं भिशी आली तिचं आपलं तिचं चाललं होतं मैत्रिणीला चॅटअप तिला वाटलं आता आपल्या घरात दुसरं कोण येणार नवराच येणार तिनं वर पाहिलंच नाही तिनं तांब्या भरून आता याला वाटलं तांब्या आला म्हणजे आपलंच घर आता बघा त्यानं खाली पाहिलं नाही तांब्या देणारी कोण आहे आपलीच आहे का ते मोबाईल मध्ये तांब्या घेऊन पाणी प्यायला सोफ्यावर बसलं हिला वाटलं तांब्या घेतला म्हणजे आपलाच नवरा आहे ती सोफ्यावर बसली तिला मिळ नाही ती मोबाईल मध्ये याला मिळ नाही माझी बायको नाही हा मोबाईल मध्ये तेवढ्यात तिचा ओरिजिनल नवरा आला घरात आता खरी गंमत आहे ऐका आता जे ओरिजिनल आलतं का सुनील महाराज ओरिजिनल अध्यक्ष ते ओरिजिनल जे आलतं ते पण मोबाईलच खेळतो त्याला वाटलं दुसरी जोडी बसलेली निघालं बाहेर अरे तुझं घर आहे ओरिजिनल आहे इतका आधीन जाऊ नका खराब होतील तुमचे हात हे ज्या मुली शिकतात ना शाळेला त्या मुलीच्या हातात मोबाईल देऊ नका तुमची पोरं शिकत असतील तर त्यांना देऊ नका हा 10वीच्या पुढच्या मुलीला त्याची गरज आहे 10वीचे पोरं शिकले त्यांना कळू शकतं त्याच्यात 3रीच्या पोराच्या हातात कशाला मोबाईल देता दुसरीला नका वाईट आहे ते हो जेवढं चांगलं आहे तेवढंच आहे म्हणून विनंती असेल तुम्हाला जरा हात सांभाळा हात चांगल्या हातात द्या हात व्यसनाच्या हातात देऊ नका पूर्वीचा बाप आहे ना महाराज पूर्वीचा हे जेवढे टोपीवाले जेवढे फेट्यावाले बाप आहेत हे काय करायचे माहिती आहे का तुम्हाला
करंगुईला जायचे करंगुईला, आणि पोराला मंदिरात आणायची. आपला मारुती आहे, हे आपले बाळू मामा आहेत, हे आपले संत आहेत, हे आपलं मंदिर आहे, हे आपला देव आहे, हे आपला धर्म आहे. परिणाम पोरगा बालपणातच धर्माला शिरवा. हे पोर आहेत नाही, यांच्या बापाने मंदिरात आणलेली पोर आहेत. जर आपण आपल्या पोराला नाही आणलं ते कसं येतील मंदिरात? विनंती आहे माझी तुम्हाला, हात चांगल्या हातात द्या, ज्ञानेश्वरीचा द्या, गाथ्याच्या द्या. बाळूमामाचं मंदिर झालंय आपल्या गावाला, फार चांगलं झालं. तुमचा रोज पोरगा इथं बाळूमामाच्या समाधीला आणा, त्याचं मस्तक इथं लागू द्या, त्याला कळू द्या हो बाळूमामा आपले संत आहेत, त्यांनी आपल्यासाठी काय केलं. हे जर तुम्ही आता सांगितलं नाही त्यांना, हे जर कळालं नाही, तर मग त्याला हिंदू धर्मामध्ये रस राहणार नाही, तो गंध लावणार नाही, तो कीर्तनाला बसणार नाही. मुस्लिम भाविक आहेत या भागात, आहेत ना भरपूर, 10-5%. तुम्ही कधी मुसलमान बघा, मुस्लिम भाविक त्यांच्या जीवनात, मी त्यांना नाव नाही ठेवत, तुम्हाला एक शिकवतो मी त्यांचं गणित. ते मुस्लिम भाविक आहेत ना, शेखर दादा, लहान पोराच्या डोक्यात टोपी घालतो किरण महाराज, करंगुला धरतो अण्णा, त्याला रोज मस्जिदमध्ये नेतो संजय महाराज, हजारे बाबा त्याला रोज मस्जिदमध्ये दाखवते आपला अल्लाह है, खुदा है, नमाज है, कुरान है, धर्म है. तुम्हाला एक सापडायचा नाही मुस्लिम माणूस, तो म्हणतो अल्लाह 2 आहेत. एकच म्हणणार तो, ताकदच नाही 2 म्हणण्याची महाराज त्यांची. आपल्या तिथे कशाचा राम आणि कशाचा कृष्ण, कशाची. एक जण मला म्हटलं महाराज रेडा बोलवणारे ज्ञानेश्वर महाराज वेगळे आणि ते ज्ञानेश्वरी लिहिणारे वेगळे. वा 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 गडी, त्याला आपल्यावर संशय आहे महाराज. ते म्हणतो कशाचा संप्रदाय, कशाचे ग्रंथ, का त्याच्या बापानं त्याला मंदिर दाखवलं नाही, त्याच्या डोक्यात टोपी घातली नाही. हे फार मोठं कार्य केलंय तुम्ही महाराज. हो तुम्हाला खरं सांगतो अध्यक्ष, हो आमचं आयुष्य तुम्हाला मिळालं पाहिजे महाराज. तुम्ही इतकं सुंदर काम करताय. हे अरे धर्माचं काम आहे महाराज, हे सगळे माणसं एका मंडपात आणण्याचं काम आहे. हो सगळ्या विचाराची, सगळ्या जातीची माणसं या बाळूमामांच्या समोर मुजरा करा. हो त्यांच्या छंदात नाचा. काय पोरं नाचली महाराज मग, ही आली पाहिजेत मंदिरात. हो का, हो त्यांना धर्म कळतो. IPL कळतं पोरांना, तुम्हाला माहिती सध्या वर्ल्ड कप चालू आहे, भारत जिंकत गेलाय, जिंकणारे वर्ल्ड कप 100%. आशीर्वाद मागू आपण आपल्या देशाला, आपल्या देशाबद्दल अभिमान असला पाहिजे. ऐका ऐका, देशाचा अभिमान असणारा मी महाराज आहे. कीर्तनकाराची गाडी जर हो या देशाच्या मातीच्या आधारानं चलत असेल तर कीर्तनकारानं देशाचा अभिमान ठेवायचा, नाही तर मग त्याच्या गाडीला चालण्याचं काम नाही इथून बरं का. एखादा कीर्तनकार म्हणला ना तुम्हाला कीर्तनात देशभक्ती सांगू नका, पहिला हाणायचा तो महाराज. अरे तुझी गाडी कुठून चालली, देशाच्या मातीतून चालली ना, मातीचा अभिमान असला पाहिजे. कायम ध्यानात ठेवा, आपल्या मातीबद्दल आपण बोललं पाहिजे. आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत, कुठंही नाही. आईच्या, महाराष्ट्राच्या आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत, तलवारीशी लगीन लागल जडली वेडी प्रीत, लाख संकटे झेलून घेईल अशी पहाडी छाती, शुरामी सरदार भाला काय कुणाची भीती. ऐकू नका, घरी घेऊन जा. मातेचा अभिमान असला पाहिजे, देशभक्तीचा अभिमान असला पाहिजे. फार गरज आहे त्याची. भारत वर्ल्ड कप त्या सेमीफायनलच्या कडे गेलाय. आता त्या वर्ल्ड कपमध्ये तुम्हाला क्रिकेट कळतं, 2020 मध्ये आपल्याकडे कोरोना आला होता पोरांनो. कोरोना आलता ना, ST बंद होती, रेल्वे बंद होती, विमानं बंद होती, टाळ बंद होतं, सगळं बंद होतं. त्या काळामध्ये ते IPL दुबईला झालं. दुबई म्हणजे UAE, त्या देशात ते IPL झालं. आणि तिथं कारण तिथं खूप सेवा आहे, विना प्रेक्षकाविना झालं ते. तर ज्यावेळेला ती मॅच आपल्या टीव्हीला दाखवल्या जायच्या त्यावेळेला तो चेन्नई सुपर किंग नावाचा संघ असतो, पिवळ्या शर्टाचा, धोनी कॅप्टन आहे. त्या धोनीच्या संघानं इंग्लंडच्या मोईन अली नावाच्या खेळाडूला 4 कोटी रुपयामध्ये विकत घेतलं होतं. ऐका, 4 कोटी रुपयात मोईन अली विकत घेतला. तो मोईन अली तो पाकिस्तानचा जन्म आहे, त्याचा मुस्लिम आहे तो, आणि तो इंग्लंडकडून खेळतो. राहायला तिकडे गेला, तिकडचं नागरिकत्व घेतलं आणि इंग्लंडकडून मॅच खेळतो. पण त्याचा जन्म कुठला आहे? पाकिस्तानचा. त्याचा धर्म कोणता आहे? मुस्लिम. ऐका, मुस्लिम धर्माचा नियम आहे दाढी ठेवायची, मिशी काढायची. ऐका, तर इंटरनॅशनल खेळ खेळताना सुद्धा दाढी ठेवतो, मिशी काढतो. 10 रुपयाचे पत्ते नाही बरं. इंटरनॅशनल खेळ खेळतो, धर्माला सोडत नाही. त्या काळात काय झालं, त्या पिवळ्या शर्टावर किंगफिशर नावाची एक बिअरची बाटली आहे बघा, त्या बाटलीची जाहिरात होती त्याच्यावर. ते पैसे देतात, जाहिरातीवर असतं, आणि ती दंडाच्या बाजूला जाहिरात होती पिवळ्या शर्टावर. तर एक मुस्लिम धर्माचा नियम आहे, काय माहिती आहे का, हो, एखाद्या शर्टावर जर दारूची किंवा बिअरची बाटलीचं चित्र असेल आणि त्याचा प्रचार जर होत असेल टीव्हीद्वारे, सोशल मीडियाद्वारे, तर मुस्लिम धर्म ते शर्ट घालायला परवानगी देत नाही पोरांना, बरं का. हे नीट ऐका. तर त्यानं इंग्लंडमधून फोन लावला. पैसे किती घेतले होते? 4 कोटी.
इंग्लंडमधून फोन लावला, हॅलो चेन्नईवाले, ओ चेन्नई मालक, तुम्ही जे शर्ट तयार केलंय त्याच्यावर बिअरची बाटली आहे आणि माझा धर्म ते शर्ट घालायला मला परवानगी देत नाही, प्लीज एक तर शर्टावरलं चित्र बदला नाही तर मला बदला. काय म्हटलं तो? एक तर चित्र बदला नाही तर मग मला खेळायला येता येणार नाही. ऐका जरा पोरांनो, हे तो खेळायला आला दुबईला, 4 मॅच झाल्या खेळला नाही. त्याला विचारण्यात आलं तुम्हाला एवढे पैसे दिले आम्ही, तुम्ही खेळत का नाही? त्यानं उत्तर दिलं तुम्ही चित्र बदललं नाही, बाटली काढली नाही. 10 गुगलला सर्च करा, 10 खेळाडूच्या अंगावर पिवळं शर्ट होतं पोरांनो, त्याच्यावर बिअरची बाटली होती. एकटा 11वा खेळाडू मोहीन आली होता, त्याच्या दंडावर बिअरच्या बाटलीचं चित्र काढावं लागलं. तेव्हाच तो खेळ खेळला. का? अगोदर धर्माला प्राधान्य दिलं त्यानं आणि मग त्याच्या खेळाला प्राधान्य दिलं. का सांगतो हे? त्याचं नका शिकू, आपण हे शिका. आपल्या धर्माला प्राधान्य दिलं पाहिजे आपण. आमचा शिवाजी महाराज अगोदर, आमचे बाळूमामा अगोदर, आमच्या अहिल्यादेवी अगोदर, आम्हाला कळाली पाहिजे ना महाराज, हे आमचा धर्म आधी आहे आणि मग बाकीचं आम्ही बघू, आम्हाला मान्य नाही. हे आपले पोरं कधी म्हणतील माहिती आहे का? त्यांना बालपणात मिळालं पाहिजे, त्यांना इथं कीर्तनाला आले पाहिजे, ते त्यांना साखरे महाराज ऐकला पाहिजे, त्यांना कीर्तन ऐकली पाहिजे, त्यांनी अहिल्यादेवी ऐकली पाहिजे, भगतसिंह ऐकले पाहिजे, शिवाजीराजे ऐकले पाहिजे, बाळूमामा ऐकले पाहिजे. का? तेव्हा त्याला ते कळणार. मी कशासाठी सांगत होतो? बालपणामध्ये तुमच्या पोराच्या हात चांगल्या हातात द्या. जनाबाईच्या बापानं 5 दिवस मुक्काम केला आणि नामदेवरायांच्या हातात पोरीचा हात दिला. बाप बिनधास्त निघून गेला. भजन झालं, आपली वेळ कमी आहे, 8:30 वाजलेत. नामदेवरायांनी पाहिलं, हातामध्ये पोरगी आली. कुणाची आहे? म्हटलं अनाथ आहे. बाप निघून गेला. आई लहानपणीच मरून गेली. कुठं राहणार? तुमच्या हातात हात आहे, तुम्हीच बघा. नामदेवरायानं पोरगी घरी आणली. साधू त्याला म्हणतात, जासी अपंगिता नाही त्यासी धरी जो हृदय. साधू कोण आहे? दया करणे जे पुत्रासी तेची दासानी दासी दासी. तुका म्हणे सांगू किती ओची भगवंताच्या मूर्ती. जिका रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. बाळूमामा कुणाला म्हणावं बाळूमामा? अरे का बाळूमामांच्या दारात एवढा मोठा सप्ताह चाललाय? पैसे जास्त झाले म्हणून नाही, मग तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. जो सगळ्याला जवळ घेतो, सगळ्याचा उद्धार करतो. नामदेवरायांनी घरी आणलं. देवाला पाहायला थांबली होती पोरगी. बापाला विसरली होती, आईला विसरली होती. पहाटच उठली, आंघोळ करून मंदिराकडे निघाली. जना कुठं निघालीस? मंदिरात. अगं आपल्या घरात 14 माणसे, दळण दळावं मग जावं. 14 माणसाचं दळण दळायला लागली. सकाळचे 7 वाजले. पुन्हा निघाली. जना कुठं? मंदिरात. अगं या दळणाचा स्वयंपाक करावा लागतो. 14 माणसाच्या स्वयंपाकाला सकाळचे 11 वाजले. पुन्हा निघाली. जना भांडे धुवावे लागतात. 12 वाजले. जना धुणं धुवावं लागतं. 1 वाजले. जना स्वयंपाकाला गौऱ्या थापायला चंद्रभागेच्या वाळवंटात जावं लागतं. संध्याकाळचे 6 वाजले. पुन्हा वापस आली. जना संध्याकाळचा स्वयंपाक, जना संध्याकाळचे भांडे, जना सकाळचं दळण आताच निवडून ठेवावं लागतं सुपामध्ये. झोपायलाच 12 वाजले. झोपायला 12, उठायला 3, झोपायला 12, उठायला 3. मंदिरात जायला वेळ भेटत नाही. 14 माणसाचं दळण दळते. जात्याच्या मुखी घाली ते ग मोत्याचे दाणे. जात्याच्या मुखामध्ये घालते. दलता दलता देवाला आवाज देते, देवा ए ग विठाबाई माझे पंढरीचे आई गे.
वारकरी चाल म्हणते, कधी ओव्या म्हणते, कधी भजन म्हणते. ये रे देवा मी तुझ्यासाठी थांबले. रोज आवाज देते, दळता कांडता येईवो का नाही मी दळीन एक. एकटे दळते मी, ये रे देवा मी तुझ्यासाठी थांबले. येई गा तू माय बापा पंढरीच्या राया राया तुझा विना शीन बाट शीन बाट शीन बाट शीन झाली का. अरे देवा, कधी तोडी, कधी मारवा, कधी मल्हार, कधी भीमपलास, कधी भैरवी. वेगवेगळे राग आहेत, वेळ कमी आहे असं देवाला आवाज देते. 9:15 वाजलेत आपले. ऐका, देव मात्र येत नाही. झोपायला 12 वाजतात, उठायला 3 वाजतात. 3 तासाची झोप मिळाल्यामुळं पूर्वीच्या ज्या MH 90, MH 85, MH 75 डोक्यावर पदर घेतलेल्या, कपाळभर कुंकू लावलेल्या, डोक्यावर पदर घेतलेल्या, टिकली न लावलेल्या, डोक्यावर पदर घेतलेल्या, कपाळभर कुंकू लावलेल्या, आडं कुंकू लावलेल्या, मधात गोल कुंकू केलेल्या, नथनीवाल्या 90, 95, 80, 75 अशा जुन्या ज्या आमच्या माथाऱ्या आहे, आताच्या 16-17ला न सांगितलेलं बरं नाही. माझीच बायको पदर घ्या ना, तर तुम्हाला कुठून सांगा, आलंच नाही राहील, ते निघून गेला. आता ते काय उगं सांगण्यात मजा नाही. आता तुम्हाला उगं म्हटलं मी फॅरन लवली लावू नका, तुम्ही ऐकता का माझं? लावता फॅरन लवली? नाही लावित नाही, मला वाटलं हेच म्हणते. अय फॅरन लवली लावता का? अय बहिणीनो, पोरीनो लावता फॅरन लवली? लावूनच आलोत म्हणा महाराज, लावत जाऊ. फॅरन लवली म्हणजे अमेरिकन बाईचा शेंबूड आहे. पण बघा आता कसं वाटायला लागलं तुम्हाला, घाण वाटतं की नाही? शेंबूड कुणाचं लावू शकतो? लावत जाऊ ना तुम्ही. आणि तुम्हाला एक वाक्य सांगू, हे फॅरन लवली लावून कोणी गोरं होत नाही हो. हे बघा बाया लावतात, काही काही पोरं लावायला लावलेत ना. अरे रे रे, वाईट आहे कडे. आमचे महाराज लावित फॅरन लवली लावित असतात. फॅरन लवली म्हणजे अमेरिकन बाईचा शेंबूड आहे, सपशेल महाराज. तुम्हाला खोटं वाटन माझे, होत नाही गोरं त्यानं, कधीच होणार नाही. तुम्हाला खोटं वाटन. ऐका ऐका, तुम्हाला गोरच व्हायचं असेल तर छटाक काजू, छटाक बदाम अमावस्या पोटी सकाळी सकाळी तेवढे हाना. सकाळी अमावस्या पोटी तुमचं झाडून घ्यायच्या अगोदर, सारवण करायचं तर राहिलंच नाही, काम करायच्या आधी एवढं खा सकाळी, तुमचा चेहरा गोरा होईल. बघा म्हणतात महाराज काजू लय महाग येतो, बदाम लय महाग येत. अरे येड्या, फॅरन लवली महागे, काजू लय स्वस्त आहे. 92 रुपयाला 30 ग्राम आहे, 30 ग्राम. कधी अभ्यास एवढंच पाकिट आहे महाराज. एका पुचकी सरशीत पासून दाबलं की संपत महाराज. माझी बायको आणा फॅरन लवली. अरे काय फॅरन लवली, तू गोरी व्हायना ते संपून मार, काय कमाले मार. त्याच्यापेक्षा आपले काजू बदाम खा. चला जाऊ, लांबला आपलं बरं काय, आपल्यावर घेतलेलं बरं. दुसरं काय अर्थ काय सांगत होतं हो, तिला वेळच नाही ना महाराज. जुन्या या लोकांचे बघा 5-5 भावाचे कुटुंब असायचे तुमच्या भागात, 10 भावाचे कुटुंब. आणि बाई पाठ 3ला उठायची महाराज, दळायची. कधी महाराज ती देवाकडून मंदिराकडून काय तिला बाबा झोपायला 12 वाजायची हो, उठायला 3, झोपायला 12, उठायला 3. अशी 3 तासाची झोप मिळाल्यामुळं जनाबाईच्या केसात वा झाल्या वा. तुमच्याकडे काय म्हणतात त्याला? हा वाच म्हणतात, बुवा नाही वा वा वा. अध्यक्ष साहेब वा झाल्या वा, जनामध्ये ऋषी महाराज केसामध्ये वा झाल्या. आणि वा झाल्यावर आता त्या वातीला रात्रीची झोप मिळू द्यायना. झोपली की अंगावर यायच्या, ताप आला, ज्वर भरला. आपली वेळ कमी असल्यामुळं विठ्ठलाला काळजी पडली तिकडं. आपला सिद्धांत असा आहे, साधू मंदिरातला देव घरी घेऊन येतो. त्याच्यासाठी दुसरी कथा आहे. पहिली शबरीची ऐकली, दुसरी जनाबाईची चालू आहे. पुढे अभंगाकडे जायचंय, माझ्याकडे बघा. आणि मग विठ्ठलानं 2:30 वाजता वीट सोडली, पांडुरंगानं 2:30 वाजता वीट सोडली. जनाबाई 3ला उठायची. 2:45ला रुक्मिणीची भारी साडी नेसला. भगवान हो असं कोल कुंकू लावलं. विठाबाई झाला. ओ मारायला बाई लागते, बाबाचं काम नाही हो. जनाबाईला विठाबाई झाला. झोपडीवर गेला, चूल पेटवली, गरम पाणी तयार केलं. थोडंसं गरम पाण्यामध्ये गार पाणी टाकलं हो, आणि त्या जनाबाईला स्नानगृहात आणलं. देवानं तिच्या केसावर पाणी घातलं, सगळे केस धुवून काढले. तरी काही वा राहिल्या. आपल्या जळपाण्याला, मस्याला, शिरूरला, श्रीगोंद्याला, मडेवडगावला, काष्टीला, 2-4 गावाला 10च्या 4 फण्या येतात. हरमाल 10 रुपये. आता इथं ती जत्रा लागली बा, जत्रेतल्या दुकानात 10 रुपयाच्या 4 फण्या येतात. त्या फण्या काही केसात जात नाही, पण येतात 10च्या 4. त्या 4 फण्यापैकी 2 फण्या घेतल्या. माझ्याकडे बघा, 2 फण्या विठ्ठलानं तयार केल्या, विठाबाईनं जनाबाईच्या केसात घातल्या.
फणीनं केसातल्या वा बाजूला केला तरी अशा बारीक बारीक लिखा, बरोबर आहे आजी? लिखाच म्हणतात ना, तुम्ही असल्या आजी, लिखा म्हणतात. लिखा फणी फेकून दिली माझ्याकडे बघा. आणि विश्वाच्या मालकानं आता त्या राहिलेली लिखा मारायला एक पद्धत आहे देशात. श्रीगोंद्याला 30, नगरला 30, बीडला 30, परभणीला 30, नाशिकला 30, सगळ्या भागात गेलो मी, सगळीकडे 30 आहे. हो बरं का, हो फणी फेकून दिली. हा जो अंगठा आहे ना, इकडं बघा, इकडं बघा, ऋषी महाराज ऊ मारायचे आपल्याला बरं का. सावधान, लक्ष द्या. ऊ मारली तरच पाकिट द्यायला लावणार बरं का. माझ्याकडे बघा, जमते का बघा आम्हाला, तुम्ही लक्ष द्या. असं थोडा माईकला आवाज दे रे, पुढीच्या शाईला थोडं जवळच घ्या माईक. हो, नखाचं चाटीत बोटच घालून ठेवा. ऊ मारायची बघा, जमते का, जमली टाळी वाजवा बरं का. विश्वाच्या मालकानं हा जो अंगठा आहे ना उजव्या हाताचा, जनाबाईच्या केसात घातला. या अंगठ्याच्या नखानं एक बाजूला काढायचा, दात खाऊनच काढायचा. चांगलं एकदा तिच्याकडे बघायचा, माझ्या जनाबाईच्या केसात जाते होय बरं का, असं म्हणायचा. डाव्या हाताचा अंगठा असा तयार ठेवायचा. या नखावरची ऊ रागानं या नखावरती मांडायचा. वा, नखदंताची करुणी फले नाव घालितो चक्रपाण्या. नखदंताची करुणी फले नाव घालितो चक्रपाण्या. नखदंताची करुणी फले नाव घालितो चक्रपाण्या. नखदंताची करुणी फले नाव घालितो चक्रपाले. माझी गाला गबेली साजली गाला गबेली. माझी गाला गबेली हे माझे गाला गबेली. माझे गाला गबेली माझे गाला गबेली. गाला गबेली. वा, नखदंताची करुणी फणी नाव घालितो चक्रपाणी. नखदंताची करुणी फणी नाव घालितो चक्रपाणी. साजनी घाला गवेली, साजनी घाला गवेली. जय हो. साजनी घाला गवेली, घाला गवेली, घाला गवेली. विश्वाच्या मालकानं जनाबाईच्या केसातल्या वा मारल्या. देव तिला दळू लागला, देव तिची जाडलोट करू लागला. आता माझा प्रश्न आहे तुम्हाला, तुम्ही 10 मिनिटापासून ही जनाबाई महाराजांची कथा ऐकता. तुम्ही असं ऐकलं की याच्यात जनाबाई मंदिरात गेली? येळपणे बोला लवकर. मग विश्वाचा मालक ऊ मारायला आलाय. विश्वाचा मालक ओव्या गाऊन स्वरात ओव्या गाऊन स्वरात दाशी जनीच्या घरात दळिले सखा श्री हरी आळचोरीचा साकार विठ्ठला तू माझ्या मुळावर पुजारी मध देती साकार विठ्ठला तू माझ्या मुळावर पुजारी मध देती गेली तुझी जादूगिरी गेली तुझी जादूगिरी आळकोरीचा माझ्यावरी आळकोरीचा माझ्यावरी आळकोरीचा माझ्यावरी वा वा, काय गायने. शिकून जा घरी. देव तिला दळू लागतोय, देव तिला गौऱ्या थापू लागतोय, सगळी कामं देव करतो. सिद्धांत असा आहे, साधू मंदिराकडे जात नाही, देवच साधूला घेऊन येतो. नामदेव महाराज कायम मंदिरात आहेत महाराज. ओ महाराज, ज्यांचा अभंग तुम्ही घेतलाय ते कायम मंदिरात आहे. दूध पियो मोरे गोविंदला, दूध पियो मोरे
गोविंद लाला गोपाल लाला गोविंद लाला गोपाल लाला दूध पियो रे दूध पाजायला नामदेवराय नैवेद्य हातीचा मूर्तीजी नामदेवरायकडे कधी गेले देव काय झालं दररोजचं कीर्तन मंदिरात असायचं नामदेवरायचं पण एकादशीचं कीर्तन वाळवंटात असायचं कारण गर्दी असायची मंदिरात लोक दर्शनाला बारीला लागायचे मंदिरात पुढं कीर्तनाला वेळ आहे नामदेवराय कीर्तन करायचे नामदेव कीर्तन करी पुढे नाच पांडुरंग जनी म्हणे बोला ज्ञानदेवा अभंग अभंग बोलता रंग कीर्तनी भरला हो इतका कीर्तन रंगाला आलं कधी 9 वाजले कळालं नाही असं कीर्तन रंगाला आलं एवढ्या गोड चाली एवढा गोड पखावत नाचाव वाटतंय असं गोड कीर्तन रंगलं आणि रंगल्यामुळं देवानं नामदेवरायचा हात धरला नामदेवा 9 वाजायला 10 मिनिटं राहिले बाबा हात धरला मी तुझा आज मी तुझ्या कीर्तनात आलोय हो एवढे 4 दिवस झाले 3 दिवस झाले गदारोळ चाललाय बाळूमामाच्या नावानं चांग भलं काय बाळूमामाचे मेंढराची गीतं काय भक्ती काय बाळूमामाचं नाव काय संगीत काय काय कीर्तनाच्या कथा जनाबाई महाराज काय शबरी माता काय अक्षय महाराज काय पहिल्या दिवशी अनिल महाराज काय उद्या माधव बाबा काय अशी संत मंडळी आणली एळपण्यानं हो या सगळ्या ठाणगेवाडीनं वस्तीनं पंचक्रोशीनं एवढा गोड सप्ताह केला वा 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 खुश झालो मी तुमच्या सप्त्यावर सांगा कशासाठी एवढं भजन करता काय पाहिजे नामदेवराय म्हटले बरं झालं देवा तू आला आमच्या सप्त्यावर खुश झाला आमच्या मूर्तीला पाहून संतुष्टित झाला आमच्या कीर्तनकाराच्या स्वागताला पाहून खुश झाला आमच्या बेलभंडारला तू खुश झाला आमच्या बाळूमामाच्या भक्तीला खुश झाला तू आमच्यावर खुश आहे तू आमचा हात धरला ना मग तू आमच्या दारात आला म्हणून तुझ्या दारात आमचं एकच मागणं हेची देवा हेची देवा हेची देवा हेची देवा हेची देवा पै मागत हेची देवा हेची देवा पै मागत हेची देवा हेची देवा हेची देवा हेची देवा हेची देवा पै मागत हेची देवा पै मागत हेचे देवा हेची देवा पै मागत हेची देवा हेची देवा हेची देवा हेची देवा हेची देवा पै मागत हेची देवा हेची देवा पै मागत हेची देवा हेची देवा हेची देवा हेची देवा हेची देवा पै मागत चरण सेवा
देव असा आवाज देत नाही बरं प्रत्येकाला. लय रियाज करावा लागतो लोकाला, तेव्हा वरचा शेट जे लागतो. काही काहीचा लागतच नाही, नीस लागत बरं. कमाल आहे भाऊ, एवढा नैसर्गिक आवाज मिळाला. सहजच शेट जे लागतो महाराज, सहज पेटी संपून जाते. सुनील महाराज तुम्हाला होय आवाज आहे महाराज, सहजच जातो वासावर. वा वा वा, काय गोड प्रमाण दिलं महाराज. अभंगाच्या पहिल्या चरणात देवा तू आमच्या भक्तीवर खूप मूर्ती बसवली. संतांचं तुला आवडतं ना देवा, मग तू आमच्याकडे आला, तू आमचा हात धरला. आमच्या सगळ्या कमिटीवर, आमच्या सत्याच्या सगळ्या माणसावर खुश झाला. तर तुझ्याकडे एक मागणं आहे. काय हेची देवा पै मागत, तुझे तेवढे 2 पाय चरण सेवा. चरण म्हणजे पाय, तुमचे 2 पाय आम्हाला देऊन टाका. 2 पाय मागितलं की देव नाराज झाले. देव म्हटलं अरे नामा, नवीन आलेल्या जांभळ्या नोटा मागायच्या 500. 2-4 एकर हायवेला जमीन मागायची. नावराला चांगला हायवे झाला, सिमेंट शिरूर पुणे हायवेला समृद्धी चाललाय मोठा. त्याच्यात 5-50 एकर जागा मागायची. एखादं मंत्रीपद मागायचं. काय मागितलं तुम्हाला हे असले माझे पाय, काय मागितलं रे पाय. नामदेव महाराज म्हटले देवा तुमच्या 2 गोष्टीत फार ताकद आहे. एक तुमचं नाव, दुसरे तुमचे पाय. या 2 गोष्टी ज्याला मिळाल्यात त्याला काही कमी नाही. जो देवाचं भजन करतो त्याला कमी नाही, जो देवाच्या पायाला मस्तक लावतो त्याला कमी नाही. ऐका ऐका, पाय का मागितले माहितीये का? एका साधूच्या संसाराचा दगड झाला होता. त्याचं नाव गौतम ऋषी. त्यांचं नाव काय? गौतम ऋषी. त्यांनी स्वतःच्या बायकोला श्राप दिला, दगड होशी. इंद्रानं पाप आणि तिच्या पथ्यावर आलं. इंद्रानं गौतम ऋषीचं स्वरूप धारण केलं. अहिल्या फार सुंदर होती दिसायला, आणि तिची आबरू व तिची इज्जत घालण्यासाठी ती मिळाली नाही म्हणून त्याला अस्तुभान नावाचं पातक म्हणतात शास्त्रामध्ये. त्या अस्तुभान पातक नावाचं पातक घडलं. ऋषी महाराज, सुनील बाबा आणि सुरेश महाराज नेमकं पाहिलं त्या गौतम ऋषींना, श्राप दिला. अहिल्या दगड होशील, इंद्रा तुला भग पडतील. इंद्रा पडली भगे, चंद्र झाला काळा, नारद चुकला चाळा भजनाचा, आणि इकडं श्राप दिला तू दगड होशील. आणि त्यांची बायको दगड झाली. दगड झाल्यावर प्रभू रामचंद्र नावाचा अवतार घेतला तुम्ही. त्या दगडाच्या जवळून जाताना हो देवा तुमचा पाय त्या दगड रूपी अहिल्याला लागला. त्या दगडाची पुन्हा बाई झाली. शिळा होती मनुष्य झाली. थोर कीर्ती वाखाणली, लंका दहन केली हनुमंत काशाने, किंवा शिळा होती मनुष्य झाली. ज्याच्या तुमचा पाय लागला आणि दगडाची बाई झाली. तुमच्या पायानं जर दगडाची बाई होती, एवढी ताकद तुमच्या पायात, म्हणून मला तुमचे पाय देऊन टाका. आणखी सांगू एक कारण, ऐका ऐका. नामदेवराय अधिकारी होते बरं का. नामदेवराय देवाला आवाजावा बोलत नव्हते, आरतुर बोलायचे. जीवलग मित्र साखरे महाराज म्हणत नाही. जीवलग मित्र साखऱ्या म्हणत असतो. साखरे जीवलग जीवलग बरं का. तो ऋषी म्हणणार नाही, ऋषा म्हण. जीवलग असतो ना तो, त्याला अधिकार असतो बरं का. सुदाम्या देवाला कृष्ण म्हणत नव्हता, कृष्ण म्हणायचं. देव होता तरी सुद्धा म्हणत नव्हते पेंद्यावाकडे. ते मित्र असतात महाराज, जीवलग असतात. संजयच म्हणतो मी पण अजून बरं काय. जीवलग असलं की असतं ना ते. हो, मग कशासाठी माणसात नाही म्हणायचं बरं. माणसात नाही, माणसात बाबाच म्हणायचं. माणसात संजू महाराजच म्हणायचं. ते माझ्याकडून शिकायचं तुम्ही, महाराष्ट्रानं शिकायचं. कधीच नाही माणसात. माणसात महाराजच म्हणणार आहे. हा मात्र आमच्या गाडीत असल्यावर मग संजय म्हणणार, सुनील म्हणणार. ते माझे मित्र आहेत, माझे जीवलग आहेत. ते बाहेर नाही. हो, बाहेर गेल्यावर नाही त्याला तसं म्हणायचं नाही महाराज. मित्र असतात ना तसं. ते नामदेवराय अधिकारी होते. ते म्हटले, ए देवा तुला सांगूच का खरी तुझे पाय का पाहिजे? सांगा बरं. म्हटले तुम्ही काय ऐकलेलं नाही कधी तुम्ही. लय गोड उदाहरण आहे. नामदेवरायनं पाय काम एवढंच जरा ऐका, यावर्षी सफल होईल माझा प्रवास. ऐका, कुणी सांगणार नाही तुम्हाला. फार सुंदर आहे. का पाय मागितले नामदेवरायने? देवा म्हटलं तुझी बायको किती आवडते तुला. हे कोण म्हटलं? मी नाही बरं, नामदेव महाराज. पण देव म्हटलं अरे ती काय सामान्याची बायको करायची? माझी बायको आहे, लक्ष्मी आहे ती. तिच्या तळ पायाला सूर्य लाजतो. हा अय लक्ष्म्या, ऐका ऐका, किती सुंदर आहे लक्ष्मी. लक्ष्मीच्या तळ पायाला सूर्य लाजतो. आपल्यासारखी नाही. पहा ती गावडाकडे चालली भिताडाकडे. आपली नाही एक डोळा हेकणा की दरबी देखणा असली नाही. हो, डांबरी मेन कापडीन काळीन बेंद्रीन बेसरणी असली नाही. इतकी छान आहे ती. रमा चरण रजंती क्रिया हा यदि भास्करम प्रतिजयो. भागवतकार सांगतात तळ पायाला सूर्यानं लाजावं एवढी सुंदर लक्ष्मी आहे. किती आवडते बोला. जीवापेक्षा जास्त आवडते. मग देवा एवढी जर तुमची बायको तुम्हाला आवडते, एखाद्यानं उचलली तर? देव म्हटले कोणाची ताकद आहे? मी देव आहे. म्हटले असंच मोठ्याचं कोणी झाकीत
गरीबाचं कुणी उघडं पाडीत म्हटलं म्हणजे ते राम अवतारात तुमची बायको पळवली नाही का रावणानं? काय खोटं थोडी आहे, खरंच आहे. काल्पनिक का व्हायना तुमची पत्नी नेली का नाही रावणानं? नेली. तुम्हाला किती राग आला? 18 पद्म वानर 72 कोटी वीस एवढ्या मोठ्या गोलांगोलाचा गर्दा केला आणि त्या रावणाबरोबर युद्ध मांडलं आणि तिकून ते राक्षस निकून वानर युद्धाला भिडले आणि तो रावणाचा मधला भाऊ बिभीषण हनुमंताला भेटला. हनुमंता तिकडच्या पार्टीत यायचे, हे लय अवघड झालंय आता, याच्यावर न बोललेलं बरं. असं बोललं की लोक म्हणतात महाराज कोणत्या तरी पक्षाचा, आपल्याला काही घेणं त्याची, आपण अपक्ष आहे महाराज. ऐका उदाहरण ऐका. बिभीषण भेटला, हनुमंता तिकडे यायचंय. हनुमंतराय म्हटले आमच्याकडे यायला खोके बिके काही लागत, आमच्याकडे यायला काही टेन्शन नाही, आमच्याकडे फक्त एकच नियम आहे, आमच्या देवाच्या पायाला डोकं लावायचं. हनुमंतरायने सोपा उपाय सांगितला, बिभीषणा आमच्या पार्टीत यायचं तुला, मग ऐक, आमच्या देवाच्या पायाला मस्तक लावायचं, दुसरं काय करायचं? बिभीषण म्हटलं हनुमंता तुझं लग्न झालं नाही, तुला अजून बायकोचा कार्यक्रम माहिती नाही, ज्यानं बायको पडून आणली त्याचा सक्का भाऊ आहे, चुलत नाही मावस नाही, मला माफ करतील? हनुमंतरायने हातच धरला, त्याचं चालतच आणलं त्याला. अशी सगळे 18 पद्म वानर बसलेले होते. माझ्या डोक्याच्या आकाराची एक शीळ होती माझ्याकडे बघा, त्याच्यावर लखन रामप्रभू बसायचे, आणि खांद्याच्या आकाराची एक शीळ होती संजय महाराज, हजारे बाबा, सुनील बाबा, आणि त्या ऋषी महाराज त्या शिळीवर लक्ष्मण बसायचे, आणि सगळे वानर समोर. त्या वानराच्या मधून घेऊन आला हनुमंतराय बिभीषणाला, आणि जसं बिभीषणानं मस्तक लावलं रामप्रभूच्या पायाला, इकडं बघा, जसं मस्तक रामप्रभूच्या पायाला लागलं तसं रामप्रभूनं हात केला लखनजीला, उठा उठा, द्या जागा बसायला. कोणाला द्यायची जागा? जागा कोणाला द्यायची? ज्याने बायको पडून नेली त्याच्या भावाला. बरं द्यायची कोणाची? जो बायको सोडून आलाय. लक्ष्मण म्हणजे आपला लखन नाही, नदीतून वाटणी घेतो ना आपल्या डोंगराकडली देतो. आपलं नाही ते लखन, शिरूरचा आणि श्रीगोंद्याचा बंगला, त्याला गावाकडचं पडलेलं घर आपल्याला, असला लक्ष्मण नाही तो. 14 वर्ष बायकोचा त्याग केलाय त्यानं भावासाठी. तुम्ही 1 महिना तुमच्या घरचं काम करू नका, तुमच्या बायकोच्या तुमच्या भावाच्या घरचं करून दाखवा. तुमची पाकिस्तानी घरी येऊ द्यायची नाही तुम्हाला, तुमची नाही माझी पण तेच, सगळ्याच तेच. ऐका का सांगतो, शक्य नाही महाराज. 14 वर्ष भावाच्या सेवेसाठी, सावलीसारखा उभा राहण्यासाठी बायकोचा त्याग केला लक्ष्मणाने, वस्त्राचा त्याग केला, अन्नाचा त्याग केला, राजगादीचा त्याग केला, उपोषण धरलं, आणि तुम्ही झोपले प्रभू. आणि तो रात्रभर बाण घेऊन तुमचं रक्षण करत होता, सावलीसारखा उभा राहिला तुमचा भाऊ, त्याला उठवलं तुम्ही. जागा कोणाला दिली सुनील महाराज? ज्यानं बायको पडून नेली त्याच्या भावाला. अजबच कारभार देवा तुमचा. आता ऐका, भगवान म्हटले नामदेवा मला लक्ष्मी लई आवडते, लक्ष्मण त्याच्यापेक्षा जास्त आवडतो, पण ऐक ना नामा, जो कोणी माझ्या पायाला डोकं लावेल तो या दोन्हीपेक्षा जास्त आवडतो. नामदेव महाराज म्हटले मग देवा आम्हाला कशाला दुसरं काय देता, चरण से हे अखंडित चरण सेवा, अखंडित चरण सेवा, हेच देवा मागत, 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 चरण सेवा अखंडित, चरण सेवा अखंडित, चरण सेवा अखंडित, चरण सेवा अखंडित, वासुदेवा पंढरीचा, वासुदेवा पंढरीचा, वासुदेवा पंढरीचा, वासुदेवा पंढरीचा, हे वासुदेवा
वैराच्या भावाला सख्या भावाची जागा मिळते तुमच्या पायानं वैराच्या भावाला जर सख्या भावाची जागा तुम्ही देऊ शकतात फक्त तुमचं दर्शन घेतल्यावर आम्हाला दुसरं कशाला काय देता तुमचे पाय देऊन टाका दगडाची बाई तुमच्या पायानं तुमचे पाय देऊन टाका गंगेचा जन्म तुमच्या पायातून तुमची अशा 250 कारण आहेत नामदेवरायनं पाय का मागितले 10-5 वर्ष काही संपायचे नाही 2-4 वर्ष जरी तुम्ही मला बोलवलं तर ते उरकणार नाही चरण सेवा अखंडी आपण सुद्धा बाळू मामाची भक्ती करत असा हजारे महाराज आहेत आम्ही आता मोठा सप्ताह केला बाळू मामा बीड जिल्ह्यात 1 लाख लोक होते बघा 1 लाख लोक कीर्तनाला असायचे अशा टिव्या 20 होत्या 20 एवढा सप्ताह केला एकट्या माणसाने केला बरं का धनगर समाजाचा एकटा माणूस महाराज एकट्याने सप्ताह केला महाराज आणि त्या सप्त्यामध्ये एवढे लोक पाहून आम्ही लोकांना विनंती केली की आपण आदमापूरला गेलं पाहिजे हो कधी गेलात आदमापूरला गेल्यावर तुम्हाला काय मिळेल तर आदमापूरला गेल्यावर तुमचा भाव कसा असेल आणि तुम्ही कसा ठेवला पाहिजे काय करतात बाळू मामा तुमच्यासाठी ऐका आमच्या हजारे जरी जाता आदमापुरा निरोप माझा घेऊन जा जरी जाता आदमापुरा निरोप माझा घेऊन जा जाता आदमापुरा निरोप माझा घेऊन जा जरी 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 जाता आदमापुरा निरोप माझा घेऊन जा हा भाव माझा अंतरीचा हा भाव माझा अंतरीचा बाळू मामाचे देऊन जा जरी जाता आदमापुरा निरोप माझा घेऊन जा जरी जाता आदमापुरा निरोप माझा घेऊन जा पाचशे आले बघा इकडे घे माईक ऐका आपल्यामध्ये वन्स मोर चालत नाही बरं का पण आता काय एवढं सुंदर गीत नवीन तयार झालंय बाळू मामा आदमापूरला समाधी आहे त्यांची आपलं कल्याण करणारे बाळू मामा आहे आपले संकट दूर करणारे असतील आपल्यावर कृपादृष्टी ठेवणारे जर संत बाळू मामा असतील हो सगळा समाज जर आज बाळू मामा की जय अहो आमच्या गावाला बाळू मामाची मेंढरा आली धोंडराय गाव आहे माझं महाराज लोकांनी आरती केली हो मेंढराची ज्ञानोबरांच्या संगतीत रेडा आला तर लोक रेड्याचं दर्शन घेतात बाळू मामानी मेंढरामध्ये महादेव पाहिला मेंढरामध्ये देव पाहिला लोक मेंढराचं दर्शन घेतात एवढी जर श्रद्धा तुमची बाळू मामावरती असेल तर त्या बाळू मामाकडे जाताना मी आमच्या हजारे महाराजांना हे 500 माझ्याकडे खिशात घातले म्हणजे माझे नाही बरं का त्यांनाच देणारे ऐका याला लावून 500 देतो अजून काही काळजी नाही पण ऐका आमच्या संजू महाराजाला विनंती आहे काय गोड तुमचा आवाज आहे वन्स मोर म्हणून आमच्यासाठी माझी विनंती मला ऐकायचंय बघा एकटे म्हणा एकटे आणि एकटेच तुम्ही वाजवा एक टाळ वाजवा आणि सगळ्यांनी असं बाळू मामाचं स्मरण करा तो बाळू मामाचा फेटा बाळू मामाचा चेहरा असा डोळ्यासमोर आणा असं वाटेल असं कीर्तन महाराज कधी झालं नाही 9 वाजले ओ महाराज तरी आम्ही एकच चरण ऐकलं तुमचं कधी 9 वाजले आम्हाला कळालं नाही बाळू मामा आपल्यावरती पुष्पवृष्टी करतील एवढं सुंदर माझं मंदिर बांधलं अध्यक्ष तुम्हाला मानाचा मुजरा आहे आमचा सगळ्या गाववाल्यांना ऐका रे माझं तुम्ही एवढे 10 रुपये 20 रुपये लाख रुपये जे तुमच्या जीवनातले दिले अन्नदान सप्ताह या सगळ्यांनी बाळू मामाची आठवण करा आणि एवढं गीत हजारे महाराज डबल म्हणा त्या भावामध्ये आम्हाला जाऊ द्या जरी जाता
आत्मापुरा निरोप माझा घेऊन जा जरी जाता आत्मापुरा निरोप माझा घेऊन जा निरोप माझा घेऊन जा जरी जाता आत्मा पुरा निरोप माझा घेऊन जा घेऊन जा घेऊन जा. आपल्या येळपणे गावच्या ठाणगेवाडी असेल, ठाणगे वस्ती असेल, पोलीसवाडी असेल, जेवढ्या वाड्या आहेत, ज्यांनी या भक्तीमध्ये रम्मान झाल्या 4 दिवसापासून, हा सगळा निरोप आज बाळूमामाच्या पायाजवळ गेलाय आणि ते तुमच्यावरती पुष्पवृष्टी करून मला आशीर्वाद देत आहेत. असं सुंदर आहे बघा, हे असंच आहे बघा. विनंती असेल हे शिकून जा पोरांनो. एवढी तरणी बाण पोरं इथं बसलीत बघा. पोरांनो ऐका, तानाजी, येसाजी, कोंडाजी, मुरारबाजी, माळी, कुणबी, धनगर, मराठा, ब्राह्मण, मुसलमान, मातंग याच्यामध्ये भांडण करू नका. आपापल्या जातीत भांडण करू नका. हे मंत्राला करू द्या तिकडे, आपल्याला काही घेणं नाही त्याच्याशी. पण आपण भांडू आपापसात काय भांडायचं महाराज? आपापसात कशाला भांडता रे? नका रे, मी बेंबीच्या देठापासून सांगतो रे. माळी काय, धनगर काय, कुणबी काय, मराठा काय, सगळ्याला आरक्षण भेटलं पाहिजे. माझं भांडण आरक्षणाची नाही, पण आपापसात भांडू नका. आपापसातल्या भांडणानं ते चांगलं नाही. हो, जर आपण आपल्यातच भांडायला लागलो तर आपण जगायचं कसं? आपण दिवाळी कशी साजरी करायची? नाही मायबाप, माझं एवढं वाक्य घरी घेऊन जा. तानाजी, येसाजी, कोंडाजी, मुरारबाजी सगळ्या समाजाला घेतलं होतं राजांनी. हो, पुणे जिल्ह्यातला रायरेश्वर होतं, भोर तालुका, 400 पोरं उभी होती, हातामध्ये बेलभंडार घेतला होता आणि 400 पोरांनी भगवान शंकराच्या पिंडीवरती बेलभंडार फेकला आणि महाराष्ट्रात आवाज घुमला, हर हर महादेव. आमचा एकटा हजारे महाराज म्हटला. तुम्ही काय पाकिस्तानातले का म्हटले नाही? या धामण्याचं रक्त थंड होऊ देऊ नका, थंड होऊ देऊ नका. विनंती असेल, जेवढे माणसं, महिला, पुरुष आहेत तेवढे 2 हात वर करा. करा. वा, बघू दे काय सुंदर चित्र इकडे. किरण महाराज इकडे आहे, पोरांनो होय, स्वयंपाकवाले होय सगळे इकडे करा. दादा करा. ज्याची बाळूमामावर श्रद्धा आहे बरं का, ज्याची शिवरायावर श्रद्धा आहे, अहिल्यादेवी होळकरावर श्रद्धा आहे, ऐका ना, ज्याची श्रद्धा सगळ्या समाजावर आहे, हो, माळी असू द्या, कुणबी असू द्या, धनगर असू द्या, कोणताही समाज असू द्या, हो, धनगर समाजामध्ये बाळूमामा आहेत ते सगळ्यांचे आहेत. हो, माळी समाजामध्ये सावता महाराज आहेत ते सगळ्यांचे आहेत. हो, ब्राह्मण काय, मुस्लिम काय, अहिल्यादेवी काय, छत्रपती शिवाजी महाराज काय, हो, या काळातले महात्मा फुले काय, सगळ्यांनी आपल्यासाठी क्रांती केलेली येणार आहे. हात वर करा गड्या पोरांनो. ज्याचा हात वर आहे त्याच्यावर बाळूमामाची कृपा होईल बघा. ज्याचा हात वर आहे त्यानं ऐका, आपल्याला हात वर करून टाळी वाजवायची नाही. एवढं सुंदर मंदिर या हो शिरूर तालुक्या, आपल्या श्रीगोंदा तालुक्यातल्या या येळपणे गावाच्या ठाणगेवाडीला झालंय. आपल्या सगळ्यांनी त्याला तन मन धन दिलंय. हो, ज्याचा हात वर आहे त्यानं ऐका, मी हरर म्हणतो, बाळूमामा हे महादेवाचे भक्त आहेत, बाळूमामा हे महादेवाचे अवतार आहेत. अरे, खंडोबारायाचा अवतार म्हणजे बाळूमामा आहे, महादेवाचा अवतार म्हणजे खंडोबाराय आहे. हो, जर जय मल्हार हा महादेवाचा अवतार असेल, आपण एवढ्या बहुसंख्य समाजाने इथं येत असाल, तर हात ज्याचा वर आहे, मी हरर म्हणतो, ज्याचा हात वर आहे त्यानं महादेव म्हणा. मी हरर म्हणतो, ज्याचा हात वर आहे त्यानं महादेव म्हणा. मी बाळूमामाच्या नावानं म्हणतो, ज्याचा हात वर आहे त्यानं चांग भलं म्हणा. असा आवाज काढा, असा आवाज काढा. कळू द्या, कळू द्या तुमच्या जिल्ह्याला काय मंदिर बांधलंय, काय सप्ताह चाललाय, काय गोड वातावरण आहे. बोला हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. बाळूमामाच्या नावानं चांग भलं, चांग भलं, भलं 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 बाळूमामाच्या नावानं चांग भलं, भलं 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 बाळूमामाच्या नावानं चांग भलं. वाह वाह, काय आयचे जिबकार झाले, काय आवाज घुमला. हो, महाराष्ट्र एकत्रित आला, एक एक मावळा गड आणायला लागला. गडाची संख्या 10 झाली. हो, शिवानावी म्हणतो राजा मी मरतो,
तानाजी म्हणतोय मी मरतोय कोणाला आहे कोणाला तुकारामजी पवार यांनी दोघांना बरं का 250 बरं का मी हायच द्यायला बरं का ऐका ऐका एकंदरीत हे इतका आवाजच असा घुमलाय महाराज ते काय सामान्य आहेत का महाराज यांना तुम्ही लाखो जरी रुपये दिले ना तर ते पैशानं मोल होणार नाही बरं हे पैशासाठी मला एक जण म्हटलं महाराज हे कीर्तनात अशी बक्षीस द्यायची परंपरा तुम्ही का आणली मी देतो मला ना दे बरं का मी कलाकाराचा महाराज आहे महाराष्ट्रातले सगळे गुणीजर माझ्यावर प्रेम करतात मला ना दे हजारे महाराजांनी एखादं भारीतलं काय अरे येड्या हो ही आपलीच पद्धत आहे महाराज लोकांची नाही अरे त्या गौतमी पाटलीला टाकूच तर आम्हाला टाकू द्या आम्ही वारकरी धोतर घातलंय आम्ही नामस्मरण करतोय बाळूमामाचं नाव घेतोय शिवाजीराजाचं नाव घेतोय धर्माचं काम करतोय आम्ही काय भंगार काम करतो का समाजाला एका विचाराचं बनवण्याचं काम करतो भांडण नाही लावत आम्ही एक विचार कसा होईल याच्यासाठी जर आमचं जीवन असेल तर तुम्ही जे बक्षीस देता ते सहज असतं ऐका याच्यासाठी तुमचा आनंद येतो आपल्याकडे पद्धत आहे ती देशाची पण अगदी फार सुंदर महाराज असा एक मावळा गड आणायला लागला गडाची संख्या 100 झाली कोणी गड मागायचं राजांना कोणी कपडे मागायचं राजांना राजांसाठी मारायला जायचं काय मागावं फार महत्त्वाचं असतं तुमच्या नगर जिल्ह्यामध्ये 11 महिन्यापूर्वी पोरांनो एक घटना घडली एवढे 5 मिनिटं फक्त बरोबर 9:20 थांबणार आहे लांबलंय थोडंसं पण 5 मिनिटं आहे ऐका 5 मिनिटं हां हो द्या बरं हो द्या अध्यक्षाचा अधिकारी आता एक 5-10 मिनिटं पोरांना तुम्ही सगळे तरुणांनी ऐका तुमच्या नगर जिल्ह्यामध्ये पारनेर तालुक्यात राळेगण सिद्धी नावाचं गाव त्या राळेगण सिद्धीला पद्मावती मातेचं मंदिर आहे अण्णा हजारेंचं ते गाव आहे 11 महिन्यापूर्वी त्या गावातला एक सौरभ आवटे नावाचा पोरगा शहीद झाला पोरांनो ही सत्य घटना आहे बघा 11 महिन्यापूर्वी तो पोरगा देशाच्या मातीसाठी बसा बस पुढे आपण बस 11 महिन्यापूर्वी तो पोरगा देशाच्या मातीसाठी शहीद झाला आपल्या देशामध्ये आपल्यावरती सगळ्यात जास्त उपकार जर कोणाचे असतील तर देशावर बसा साहेब देशासाठी लढणाऱ्या जवानाचे असतात आमच्या आष्टीला असणाऱ्या साहेबांनी आमचं स्वागत केलं अध्यक्षाचे बंधू आहेत 17 वर्ष देशाची सेवा करून आलेले तुमच्या भागात खूप आहेत महाराज देशाच्या मातीसाठी जातात कधी छातीवर गोळी जाईल सांगता येत नाही रे तुमच्या माझ्यासाठी लढतात पोरांनो एक विनंती करतो तुम्हाला एखादा जवान तुमच्या पंचक्रोशीमध्ये असेल आणि त्याला जर सुट्टी मिळाली तर त्याला फाट्यावरती आणायला जात जा त्याची मिरवणूक काढत जा त्याला मुजरा करत जा तो जर बाजूला झाला तर आपण दिवाळी करू शकत नाही तो जर बाजूला झाला तर आपण बाळूमामाचा सप्ताह करू शकत नाही तो जर बाजूला झाला तर गायक गाणंच करू शकत नाही कीर्तनकार कीर्तन सांगू शकत नाही आपल्यासाठी उभा आहे रे नुसतं ऐकू नका हे अक्रूर महाराज साखरे नाव युट्यूबला टाका 200 कीर्तन आहेत माझी तानाजी सांगितलंय अहिल्यादेवीची कथा आहे तेवढी ऐका मला आज वेळ नाही मिळाला तुम्हाला सांगायला अहिल्यादेवीची कथा सांगतो मी 2 तासाची खूप आहेत महाराज अक्रूर महाराज साखरे नाव टाका तुम्ही ऐकताल तर तुम्ही म्हणाल असे कीर्तन आम्ही ऐकले नाही रोज 2-2 हजार किलोमीटर प्रवास करतो मी मला वेळ नाही बघा डायरीमध्ये जागा नाही माझा अभिमान नाही सांगत तुम्हाला पण रोजची 2 कीर्तन करताना पोरांनो तुमच्या तरुणांसाठी सांगतो अरे 16व्या वर्षी 18व्या वर्षी 20व्या वर्षी 25व्या वर्षी आपल्यातलीच मुलं आहेत रे राजांनो ती देशासाठी सीमेवर लढायला जातात अरे आपल्यासाठी बंदूक घेऊन उभी राहतात कधी छातीवर गोळी जाईल माहिती नाही रे म्हणून तो जर सुट्टीमध्ये आला दिवाळीला तर त्याला आणायला जात जा एखाद्या दिवशी मंदिरातला नमस्कार विसरला तरी चालेल पण मिलिटरीचा जवान दिसला तर त्याला मानाचा मुजरा करत जा त्याचं हृदय भरून येईल त्याला आनंद वाटेल तुम्ही देशासाठी लढतोय ऐका रे देशाच्या मातीसाठी त्याचा प्राण आहे नगर जिल्ह्यामध्ये राळेगण सिद्धी नावाचं गाव आहे तो सौरभ आवटी नावाचा पोरगा 11 महिन्यापूर्वी शहीद झाला कधीतरी त्याची कथा वाचा बाप पोलीस आहे त्याचा पोलीस आहे बाप त्याचा श्रीमंत घर आहे त्याचं संभाजीनगरला शिकला पोरगा आणि मिलिटरीच्या परीक्षेत पास झाला तो कॅप्टन झाला होता इतका सुंदर होता दिसायला राजबिंडा पोरगा आहे रे राजबिंडा इतकी नाकी डोळी छान होती त्याची आणि तो पोरगा देशाच्या मातीसाठी लढत असताना सियाचीनच्या बर्फामध्ये त्याची ड्युटी लागली होती पोरांनो कॅप्टन होता 25 पोरं त्याच्या हाताखाली होती बर्फामध्ये काही पोरं अडकत होती म्हणून त्या अडकलेल्या पोरांना बाजूला ओढत होता सखा ओ माझे मित्र वाचले पाहिजे माझ्या भारत देशातले मित्र वाचले पाहिजे कोणत्या जातीचा आहे कोणत्या धर्माचा आहे याचा मित्र त्यांनी पाहिला देशाच्या मातीसाठी पोरांना बाजूला काढत होता खूप बर्फ पडला पोरांना एका बाजूला त्याचं अंग घसरत गेलं
एका बर्फाच्या लादीमध्ये गुंतला गेला. त्याचं अर्ध अंग बर्फामध्ये गोठलं रे पोरा. अर्ध अंग त्याचं बर्फामध्ये गोठून गेलं. श्वासोश्वास कोंडला रे. 27 वर्षाचा पोरगा देशाच्या मातीसाठी मुजरा करून येणाऱ्या 11 तारखेला पोरांनो माझं एक कीर्तन आहे. दरवर्षी करतो. हजारे महाराज असतात, होऊन जातो मी त्यांना. 11 वर्ष झालेत, म्हणजे 2018 पासून 5 वर्ष झालेत. दरवर्षी ते कीर्तन असतं. ते कीर्तन केशव गोसावीच्या वर्षश्राद्धाचं राहतं. अरे अपंग हात आहे त्या बापाचा. अपंग अशा अपंग हातानं बापानं पोरगा घडवला, शिकवला. आणि पोरगा घडवून दुसरं लग्न नाही केलं त्यानं. अपंग हातानं भाकरी करून पोरगा शिकवला. पोराला बापाची किंमत वाटली. पोरानं अभ्यास केला तर मिलिटरीच्या परीक्षेत पास झाला. गेला नाही मिलिटरीच्या परीक्षेत पास होऊन सुद्धा पत्र झाकून ठेवलं त्यानं. बापाला माहिती झालं माझ्या पोराला नोकरी लागली सीमेवरची. बाप म्हटला अरे तानाजी घाबरला असताना कोंडाणा मिळाला नसता. मुरारबाजी घाबरला असताना सज्जनगड पुरंदर मिळाला नसता. येसाजी घाबरला असता सज्जनगड मिळाला नसता. अरे शिवाजी राजा घाबरला असता स्वराज्य मिळालं नसतं. शंभूबाळ घाबरला असता या देशातला हिंदू धर्म टिकला नसता. जा रे बाळा जा, जा रे बाळा जा. तू जर उद्या शहीद झाला तर तुझा हा अपंग बाप मरेपर्यंत तुटलेल्या हातानं भाकरी करेल. जा. काय बाप आहे महाराज. पोरगा एकुलता एक सीमेवरती लढायला गेला. 2011 साली मेजर झाला. त्या 14 साली त्याचं लग्न झालं. आमचे गिरी महाराज आहेत, त्या गिरी महाराजांची यशोदा त्याला देण्यात आली. थाटात लग्न झालं. आणि 2018 साली पोरांनो 9 महिने पूर्ण झाले त्या यशोदेला. 9 महिन्याचं बाळ होतं. त्या दिवशी आज जशी 10 तारीख आहे धनत्रयोदशीला, 11 तारीख होती. धनत्रयोदशी होती 2018ची. आणि बाप तिला माहेरी न्यायला आला होता. माझ्या पोरीचे 9 महिने भरले म्हणून. ऐका रे, डोळ्याला अश्रूच्या धारा लागतील तुमच्या. ऐका रे, बाप न्यायला आला होता. तिनं मालकाला फोन लावला होता, मालक तुम्ही सीमेवर आहात, माझे दिवस भरले, मी आता माहेरी जाते. तुमच्या बहीणबाईला बोलून घ्या, तुमच्या सासऱ्याच्या भाकरी करायला. सगळं नियोजन झालं होतं. आणि सकाळच्या पहिल्या एसटीनं यशोदा जाणार होती. त्याच रात्री सीमेवरती मोठा हल्ला झाला पोरांनो. दहशतवाद्यानं धुडगूस घातली. आपले पोरं लढत होती. आपला झेंडा खाली पडला आणि तो केशव पुढे सरकला. भारत देशाचा झेंडा रवला रे पोरांनो. भारत माता की जय, वंदे मातरम असा जय घोष केला. पण समोरच्या 2 गोळ्या दहशतवाद्याच्या त्या पोराच्या छातीमध्ये गेल्या. आणि धनत्रयोदशीच्या दिवशी मातीला मुजरा करून पोरगा निघून गेला. भारत देशाच्या झेंड्यामध्ये बॉडी गुंडाळली. आणि ती बॉडी ज्या दिवशी गावात पोहोचली, बापानं पाहिली तर बाप धारातीर्थी पडला. हंबरडा फोडून बाप रडायला लागला. यशोदेला समोर आणलं. तिनं नवरा पाहिला तर बेशुद्ध झाली. हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं तिला. 6 दिवसानं शुद्धीवर आली तर 6व्या दिवशी मुलगी झाली तिला. कपाळाचं कुंकू मात्र निघून गेलं. बाळ मात्र हातामध्ये पडलं. आणि अपंग हाताचा सासरा पडला. नवरा मात्र वयाच्या 21व्या वर्षी. 5 वर्ष झाली त्या घटनेला. त्या पोरीनं दुसरं लग्न नाही केलं. मुलीनं नवऱ्याचं स्मारक बांधलं. रोज नवऱ्याला हार घालते. अपंग हाताच्या सासऱ्याच्या भाकरी करते. पोरीचा सांभाळ करते. मला देवानं सक्की बहीण दिली नाही बघा, चुलत नाही, मावस नाही, म्हणून मी ते यशोदेला बहीण केलेला आहे. मी ती मला राखी बांधते. मी तिची भाऊबीज करतो. माझ्या जवळचे कितीतरी पैसे मी घेऊन जातो. घेत नाही ती माझ्याकडून. नको म्हणते बाबा. दरवर्षी कीर्तन करतो तिचं मी. 10,000 लोक असतात, 500 टाळकरी असतात. येणाऱ्या 11 तारखेला कीर्तन आहे गड्या. ज्याला येता येईल त्यानं या गड्या. एक नवरा आपल्या देशासाठी मुजरा करून गेला रे. कधीतरी त्याची आठवण काढत जा. कुछ याद उन्हें भी कर लो जो लौट के घर ना आए, जो लौट के घर ना आए. पोरांनो ध्यानात ठेवा. मेरे वतन के लोगों जरा आँख में भर लो पानी. जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बान. जब घायल हुआ हिमालय, खतरे में पड़ी आजादी. जब तक थी सांस लड़े ओ
फिर अपनी लाश बिछा दी, संगीन पे धर कर माथा, सो गए अमर बलिदान। जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बान। कोई शिख कोई जात मराठा, कोई शिख कोई जात मराठा, कोई बुरखा कोई मदरासी, कोई बुरखा कोई मदरासी, सरहद पर मरने वाला, सरहद पर मरने वाला हर वीर था भारतवासी। लक्षात ठेवा, त्यांची आठवण काढत जा। त्या स्वप्नीला आवटीला बर्फामध्ये गुंतलेले त्याचे हात कलम करावे लागले। पोरांनो, तुमच्या जिल्ह्यातली घटना आहे। हात कापावा लागला त्याचा, अर्ध अंग कापावं लागलं, त्याची अर्धी बॉडी राळेगण सिद्धीला आली। ज्या दिवशी त्याच्या आईनं हात नसलेला पोरगा पाहिला, हंबरडा पकडून बाहेर रडायला लागली। एखादी धरणी कंप फुटावा तसं त्या आईचं हृदय हेलंबून दुभंगली धरणी माता, पाटले आकाश दुभंगली धरणी माता, पाटले आकाश कधी भेटणार माझा बाळ सखा, कधी भेटणार माझा बाळ सखा, कधी भेटणार माझा बाळ सखा। हे तू भंगली धरती माता, फाटले आकाश भंगली धरती माता, फाटले आकाश कधी भेटणार माझा बाळ सखा, कधी भेटणार माझा बाळ सखा, कधी भेटणार माझा बाळ सखा। बाळ सखा गालावरुनी हात फिरवूनी, आई पोटाशी धरते धरते, जीवलग पुत्र माझा झाला परका, बापाचे मन गहिवरते, मन गैवर। गालावून हात फिरवता फिरवता हाताकडे हात गेला, पाहिलं तर माझ्या लेकराला हातच राहिला नाही। 11 महिने झालेत गड्या पोरांनो, त्या सौरभची आई हातानं जेवण करत नाही बरं। 11 महिने झाले। ती म्हणते तोंडाजवळ घास आला, माझ्या लेकराचा हात मला दिसतो। अरे आपला हात, आपला पाय, आपलं शरीर, आपलं जीवन जर ही पोरं देशासाठी देत असतील ना, तर त्यांची आठवण काढत जा, त्यांना कधीतरी मुजरा करत जा। अरे अहिल्यादेवी होळकर मातेनं जर या देशासाठी हत्तीच्या पायाखाली जर पोरगा दिला असेल, दोष घडला म्हणून, त्यांची आठवण काढत जा। जिजाऊनं जर सगळ्या समाजाला एकत्रित आणून स्वराज्य घडवलं असेल तर त्यांची आठवण काढत जा। माझ्या बाळू मामानं जर आपली संकट दूर केलीत, आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी जर आपण त्यांचं मंदिर बांधलं असेल तर त्यांची आठवण काढत जा। आज नामदेवरायचा अभंग घेतला आपण, जनाबाईचं चरित्र, शबरीचं चरित्र, किती कीर्तन दिलंय तुम्हाला मी, 1 वर्षभर तुम्ही विसरणार नाही। एवढी गोड कथा जर कीर्तनाद्वारे ऐकत असाल तर त्यांची आठवण आपण काढत जा आणि हे कीर्तन घरी घेऊन जा। विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरि विठोबा रखुमाई, बोला श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। विठोबा
विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हे हरी जय जय हरी हरी जय 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हा विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई ज्ञानेश्वर माऊली नाराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली एकदा सगळ्यांनी दोन हात वर करा सगळे. वा रे वा, माझ्या बाळू मामाची कृपा आहे तुमच्यावर. 9:30 वाजलेत तरी एकही माणूस हालत नाही. काय अन्नदान, काय सप्ताह उभ्या महाराष्ट्राला कळू द्या. येळपणेच्या हो माझ्या ठाणगेवाडीनं ठाणगे वस्तीनं काय बाळू मामाचं मंदिर बांधलंय. काय जोरात सप्ताह, काय वातावरण, काय ते गायक, काय तो वादक, काय समाज. वा रे वा. अरे आमच्या मराठवाड्यात नारळी सप्ताह होतो की नाही, त्या सप्ताहाला अशी गर्दी राहते. नारळी सप्ताह कुठं झाला? श्रीगोंद्या तालुक्यातल्या ठाणगेवाडीला, ठाणगे वस्तीला, येळपण्याला जा एकदा बाळू मामाचं मंदिर बघून या. हात वर करा. माझ्या माग सगळ्यांनी म्हणा ज्ञानोबाराया माझ्या. बोला बोला बोला. कैवल्याचा पुतळा ज्ञानोबाराया साधुकाचा माय बाप ज्ञानोबाराया ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया तुकोबाराया जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय बोलेले गुरे वेळे मागुले उत्तर करा क्षमा अपराध महाराज काही विचारला अधिकार बोला करा क्षमा अपराध महाराज ज्ञानेश्वरा राखा पाया बैठे करा करा क्षमा अपराध महाराज तुम्ही ज्ञानदेव तुकाराम तुकाराम